2025 मध्ये तुम्हाला असे काही ट्रेंड्स दिसतात लग्नांमध्ये? एवढं डेस्टिनेशन वेडिंगचं फॅट वाढलंय ना, आणि छानच आहे ते. लाईक क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचं वेडिंग वाढलेलं आहे, की लोक खूप जवळचे कोर मेंबर्स लग्नाला बोलवतात, 2-3 दिवस धमाल करतात पूर्ण आणि एन्जॉय करतात वेडिंग, की ते लक्षात राहतं त्यांच्या. वेडिंग प्लॅनर म्हटलं किंवा वेडिंग म्हटलं तर एक खर्चाचा एक हिशोब असतो. बरेचदा लोकांना वाटतं खूप खर्चिक आहे की काय, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? ॲज अन प्लॅनर आम्ही रेकमेंड करतो की एक वर्षभराआधी तुम्ही जर प्लॅन करता आलं तर करा. जेव्हा आपण लास्ट मोमेंट पर्यंत वेट करतो ना, तर ऑलरेडी चांगली लोक बुक झालेली असतात. बरोबर. वेडिंग म्हणजे खूप मोठं इमोशन्स आहे. आलेल्या गेस्टची गैरसोय जर झाली तर ते खूप डिसअपॉइंटिंग असतं आणि काही लोकांना ते इन्सल्टिंगही होतं. बरोबर. म्हणजे मडपॉट्स वगैरे यूज केल्याने काय होतं की आपल्या लोकल आर्टिसन लोकांनाही एक मदत होते. बरोबर. तर कॉन्फिटी जे आपण उडवतो ते कचरा होतो, पेपर असतं, त्याच्या जागी आपण ड्राय फ्लावर्स यूज करू शकतो. सो अगेन दॅट इज सस्टेनेबल. तुमचं वेळेमध्ये सगळं डेकॉर कम्प्लीट झालं पाहिजे, सगळे एजन्सीज वेळेमध्ये आल्या पाहिजे, फेट्यावाल्यापासून साऊंडवाल्यापासून डीजे आहे, फूड वेळेत लागलं पाहिजे, सगळ्या गोष्टी नीट सर्व झाल्या पाहिजे. अशा काही रिक्वायरमेंट असतात. मग ते आमचा क्वालिटी चेक करण्यासाठी एक वेगळा टीम असते, ते येऊन हेच सगळं चेक करते की कुठे कापड खराब नाहीये ना, कुठे मॅटर्स फाटलेलं लागलेलं नाहीये ना, किंवा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिकडे आल्यात का. सो मग कुठे एरर येत नाही. आय थिंक पेस्टल्सवरनं लोक मोनोक्रोमॅटिक कलर्सवर आलेत, डार्क शेड्स वापरतायत. सो दे वॉन्ट व्हायब्रंट कलर्स. लोकांना फक्त हातामध्ये पेटल्स देतात का, तर तांदूळ वेस्ट नको व्हायला म्हणून सध्या ही कन्सेप्ट चालू झालेली आहे. जर तुम्ही प्रत्येक वेंडर आणि लग्नाच्या दिवशी तुम्हीच ते मॅनेज करताय, तर ते नवरा नवरी सोडून तुमचा भाऊ झाला, तुमचे आई वडील झाले, हे सगळे लोक त्याच्यामध्येच बिझी राहतात. सो आमचं सजेशन असं आहे की लोकांनी वेडिंग प्लॅनर हायर केला पाहिजे आणि स्वतःचं वेडिंग तो एन्जॉय केलं पाहिजे. नमस्कार मंडळी, वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण विषय निवडलेला आहे वेडिंग प्लॅनरचा. पुलंची जर का तुम्हाला नारायण नावाची गोष्ट जर का आठवत असेल, तर त्यातला जो नारायण असतो, जो लग्न कार्याच्या वेळी सगळ्या गोष्टी पार पाडत असतो, इकडे तिकडे धावपळ करत असतो, सगळ्या गोष्टी वेळेवर येत आहेत की नाही याची चौकशी करत असतो, याची खात्री करून देत असतो. पण असा हा जो नारायण पुलंच्या गोष्टीमधला आहे, तो आजकाल आपल्या आयुष्यात येईलच असं नाही. आपल्या आयुष्यात जेव्हा लग्न होतात, आपल्या घरात जेव्हा लग्न होतात, आपल्या कुटुंबात जेव्हा लग्न होतात, त्यावेळी विविध प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी तिथे घडत असतात. आणि ह्या सगळ्यातनं वाट काढत एक सुंदर लग्न करायचं असेल तर वेडिंग प्लॅनर्स हे आपल्या मदतीला धावून येऊ शकतात. तर वेडिंग प्लॅनर्स म्हणजे कोण, ते काय काय गोष्टी करतात, आपल्या घरी किंवा आपल्या इथे कोणाकडे लग्न होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांची आपल्याला कशा प्रकारे मदत होऊ शकते, कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी ते हँडल करतात, हाताळतात, कशा कशात ते आपल्याला क्रिएटिव्हली सपोर्ट करतात, आयडिएट करायला मदत करतात, आणि आपल्या मनात जसं असतं, आपल्या स्वप्नात जसं असतं तसं लग्न साकारायला ते कसे मदतशील असतात, हे सगळं आपण आजच्या भागात बघणार आहोत. आज आपल्याला भेटायला आलेले आहेत श्री इव्हेंट्स या कंपनीचे सुप्रीता आणि वैभव, आणि आजच्या भागामध्ये आपण वेडिंग प्लॅनिंग याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. 2025 मधले काय ट्रेंड्स आहेत, काय रंगसंगती येणार आहेत, कोणत्या प्रकारचं डिझाईन, कोणत्या प्रकारचं डेकॉर, कोणत्या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी लग्नात इन्व्हॉल्व्ह होणार आहेत ह्या वर्षी, ह्यावर सुद्धा आपलं मस्त डिस्कशन झालेलं आहे. तर असा हा माहितीपर भाग आपण लगेच प्ले करतोय. पण त्याच्या आधी वायफळला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खालती सबस्क्राईबचं बटन आहे, पटकन दाबून घ्या, म्हणजे आपण जे काय बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहील. आणि त्याच्यासाठी ते बेल आयकन पण दाबून टाका, म्हणजे सगळी नोटिफिकेशन सगळ्या भागांची तुमच्यापर्यंत येत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर तो व्हा, म्हणजे आम्ही मराठीतनं जी ईमेल स्वरूपात पत्र लिहितोय, गोष्टी लिहितोय, वेगवेगळी सत्र पाठवतोय, ती तुमच्यापर्यंत येत राहतील. तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला जो कथाकथनाचा संगीतमय आगळा वेगळा असा जो कार्यक्रम आहे तो विविध ठिकाणी होऊ घातलेला आहे. हा भाग होत असताना वसई, गोवा, रत्नागिरी, चिपळूण ह्या 4 ठिकाणी आपला कार्यक्रम होणार आहे. त्याचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. इंस्टाग्रामवर सुद्धा आम्ही त्याच्याबद्दल माहिती टाकणार आहोत, त्याचं स्थळ, वेळ, काळ सगळं काही आम्ही सांगू. तर त्याबद्दल अपडेटेड राहण्यासाठी आपलं इंस्टाग्राम आणि खालती दिलेली डिस्क्रिप्शनमधली लिंक ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. आणि हो, वायफळ दुकान सुद्धा आता आपलं सज्ज झालेलं आहे. विविध प्रकारची डिझाईन्स आपण त्याच्यात नवीन आणलेली आहेत आणि हो, सवलतीच्या दरात आणलेली आहेत. हा टी शर्ट आम्ही युजुअली जिमला जाऊन घालतो, म्हणजे उगाच बाकीच्यांना मोटिवेशन. तर अशा सगळ्या गोष्टींचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलेली आहे. एवढा बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कुतूहल भागाची विथ नन अदर दॅन श्री इव्हेंट्सचे सुप्रीता आणि वैभव. लेट्स गो. आज एकदम आपण जबरदस्त टॉपिक घेऊन, एक विषय घेऊन वायफळवर आलेलो आहोत. वेडिंग प्लॅनिंग बद्दल आपण बोलणार आहोत.
आणि लग्न कार्य किंवा इव्हेंट्स जे असतात ते कसे घडतात किंवा त्याच्या मागे काय होतं, बिहाइंड द सीन काय चालतं, ह्याच्याबद्दल आपण आज गप्पा मारायच्यात. आणि मस्त आहे, आता सुट्ट्या लागतील लोकांना, मुलांना, आणि सीझन पुन्हा चालू होणार लग्नाचा, प्राईम. तर ते सगळं मला जाणून घ्यायचं आहे. कधी कधी लग्न करतात लोक, कशा प्रकारे करतात, काय काय होतं. आणि आजकाल बऱ्याचशा गोष्टी बदलायला लागल्यात. पूर्वी जसं आपण मगाशी डिस्कस करत होतो की एकच कार्यालय बुक केलं जायचं आणि तिथेच सगळं व्हायचं, एका दिवसातही व्हायचं. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता बरेच दिवस हा सोहळा चालतो. तर ह्या सगळ्याबद्दल आपण मस्त गप्पा मारणार आहोत. काय काय होतं त्याच्यात, काय काय गोष्टी करायच्या असतात, केल्या जातात, हे सगळं बोलू आपण. पण त्याच्या आधी तुमच्या दोघांचं मी, सुप्रीता आणि वैभव, वायफळवर स्वागत करतो. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि पहिल्यांदा भीती वाटत होती की आपण कॅमेरासमोर येतोय. सो लाईक तुमच्यासोबत आता आल्यानंतर जेवढं काही डिस्कशन झालं, सो एक कॉन्फिडन्स आलेला आहे. वा. आणि तुम्हाला कसं वाटतंय? छान. वायफळ आधी खूप वेळा पॉडकास्ट पाहिला आहे, पण स्वतः इथे येऊन अजून छान वाटतंय. एकदम गॉट रिअल. लग्नाबद्दल आपण बोलतोय, डायरेक्ट चालूच करूया आपण. वेडिंग प्लॅनर हे आधी असं वाटायचं की खूप श्रीमंत लोक असतात किंवा एकदमच बॉलिवूड वगैरेचे लग्न व्हायची, त्याच्यात आपण आधी ऐकायचो. चित्रपट बँड बाजा बारात पण आला होता, त्याच्यातही वेडिंग प्लॅनर्सबद्दल आपण तेव्हा बघायला मिळालं होतं. पण आता हे आपल्या इथे उपलब्ध झालेलं आहे. तुम्हीही गेले 10-12 वर्ष ह्याच्यात काम करताय. लग्नांबद्दल तुम्हाला पर्सनली काय वाटतं? कारण डे टू डे बेसिसवर तुम्ही लग्न अटेंड करता किंवा त्याचा भाग होता किंवा ती धावपळ असते. तर आत्ता सद्य परिस्थितीत आपली मराठी आणि किंवा आपल्या इथे होणारी लग्न, ह्याच्याबद्दल तुमचं पहिलं एक प्रामाणिक बेसिक मत काय लग्नाबद्दल? लग्नाबद्दल बेसिक मत म्हणजे लोकांचे एक्सपेक्टेशन खूप हाय झालेत. आधी लोक लग्न करायची, सो त्याचं जे प्लॅनिंग असायचं ते एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून करायचे. सो आत्ता एक आवड म्हणून एवढी लोक इन्वॉल्व्ह होतात लग्नांमध्ये. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह व्हायचं असतं. प्रत्येक गोष्टींमध्ये, मेनूपासून, फुलांच्या कलरपासून, व्हेन्यूपर्यंत, त्याच्यानंतर फोटोग्राफी आहे, त्याच्यानंतर प्री वेडिंग शूट आहे. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये लोक खूप जास्त इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत. पहिल्यांदा असं काही नव्हतं. बरोबर. सो लाईक आत्ताची ट्रेंड आणि आधीची ट्रेंड, हा वेडिंगमध्ये आत्ताच लॉकडाऊन नंतर एवढा फरक पडलेला आहे की लोक खूप चेंज झालेले आहेत. त्यामुळे ते तुमचं आत्ताचं एक ऑब्झर्वेशन. येस. आणि आम्ही लाईक 2012 पासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे. सो 2025ला एवढे ड्रास्टिक चेंज झालेले आहेत. लोकांचा अप्रोच जो आहे वेडिंगसाठी तो पूर्ण चेंज झालेला आहे आत्ता. सो आपण करूच डिस्कस तो कसा कसा झालेला आहे. म्हणजे आधी असं असायचं की फक्त एक आदल्या दिवशीचा कार्यक्रम, साखरपुडा किंवा सीमंती, आणि दुसऱ्या दिवशी लग्न. पण आता खूप प्री वेडिंग रिच्युअल्स वाढलेत. कॉकटेल पार्टी, संगीत, मेहंदी, हल्दी, असं करत दिवसात म्हणजे 3 दिवस हा सोहळा चालूच राहतो. सो तसं आहे. त्यामुळे तो एक ट्रेंड आणि डेस्टिनेशन वेडिंगही त्याच्यात आता वाढायला. येस. लॉकडाऊन नंतर एवढं डेस्टिनेशन वेडिंगचं फॅट वाढलंय ना, आणि छानच आहे ते. कारण लोक आधी 1000, 2000, 3000 लोक बोलून वेडिंग करायचे. मे बी असंही असायचं की स्टेजवरती मीट अँड ग्रीटला जो पाहुणा भेटायला येतो त्या नवरा नवरीने कधीच बघितलेलं नसायचं त्याला, पण त्याच्याकडे बघून हसायला लागायचं. पण सध्या लाईक क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचं वेडिंग वाढलेलं आहे की लोक खूप जवळचे कोर मेंबर्स लग्नाला बोलवतात, डेस्टिनेशन वेडिंग करतात, 2-3 दिवस धमाल करतात पूर्ण, आणि एन्जॉय करतात वेडिंग, की ते लक्षात राहतं त्यांच्या. बरोबर. वेडिंग. आणि एवढे छान ऑप्शन्स आलेले आहेत की पूर्ण वेडिंग रेकॉर्ड होतं. सो त्याचे काही रील्स बनतात. सो म्हणजे ते एक आठवण राहते आयुष्यभरासाठी. बरोबर. आणि तेच महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला लग्नामधले फोटोज जे असतात तेच काहीतरी आठवण करून देतात, व्हिडिओ आणि फोटोज. आणि मग त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग आहे. डेकॉर आहे, काही ॲक्टिव्हिटीज आहेत, कॅटरिंग आहे, याच गोष्टी सगळ्या लक्षात राहतात आणि त्याच लोक लक्षात ठेवतात शेवटपर्यंत. बरोबर. आणि बरेचदा कसं होतं, तर लग्न कार्य जे मी आधी बघायचो की जर लग्न करायचं असेल किंवा आता ठरलं आहे, तारीख ठरली आहे, तर मग तो पहिले हॉल बघितला जायचा, कुठचा हॉल आपल्याला मिळतोय, मग त्या हॉलचा केटरर आहे का, मग तो करायचा. आणि बरेच पहिल्यांदा सगळे लोक हे स्वतःच करायचे आणि 1-2 ठिकाणी जाऊन यायचे. पण आता कारण एवढ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, त्याच्या डिमांड्स वाढलेल्या आहेत, त्याच्या रिक्वायरमेंट्स बदलल्या आहेत, आपलं जे व्हिजनमध्ये असतं ते उतरवण्यासाठी बऱ्याच लोकांची आपल्याला मदत लागते. तर मग वेडिंग प्लॅनर म्हणून आपण नक्की काय करतो एखाद्या लग्नासाठी? सो बेसिकली वेडिंगसाठी आपण इनिशियल स्टेज जी असते ना, आपल्याला गेस्ट लिस्ट काढणं गरजेचं आहे. सो म्हणजे ॲज अ प्लॅनर आम्ही रेकमेंड करतो की एक वर्षभराआधी तुम्ही जर प्लॅन करता आलं तर करा. कारण वर्षभर आधी कसं होतं की तुम्हाला चांगला व्हेन्यू मिळतो, चांगले केटरर्स मिळतात. जेव्हा आपण लास्ट मोमेंटपर्यंत वेट करतो ना, तर ऑलरेडी चांगले लोक बुक झालेली असतात. बरोबर.
सो तुम्ही इनिशियली स्टार्टिंगला गेस्ट लिस्ट काढा, त्याने तुम्हाला काउंट कळेल गेस्ट. बरं, हे तुमच्याकडे यायच्या आधीच तुम्ही ठरवा. हो, तुम्ही ठरवा. कारण सगळं आमच्याकडे आल्यानंतर आहे ना, म्हणजे आमच्याकडे तेवढा टाइम पाहिजे. तुम्ही आलात अगदी 1-2 महिन्याआधी तर आम्हाला खूप टाइम लागतो सर्च करायला. बरोबर. तर तुम्ही गेस्ट लिस्ट काढा. गेस्ट लिस्ट काढल्यावर आपला गेस्ट काउंट कळतो. मग त्या अकॉर्डिंग आपण व्हेन्यू ठरवू शकतो की व्हेन्यू किती लोकांसाठी हवंय, कसं हवंय. मग त्यात आम्ही तुम्हाला हेल्प करू की कुठला व्हेन्यू घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे. सो आम्ही व्हेन्यू पासून ते आम्ही स्क्रॅच टू एंड एव्हरीथिंग प्रोव्हाइड करतो. म्हणजे कुठलाच म्हणजे बाहेर तुम्हाला काही शोधावं लागत नाही, फक्त मुलगी आणावी लागेल एवढंच किंवा मुलगा. इन शॉर्ट एक 12 महिन्याची प्रोसेस आहे ओके वेडिंगची. सो तुम्ही आता काही लग्न आयत्या वेळी डिसाईड होतात, पण तरी पण 12 महिन्याच्या आधी जे प्लॅनिंग केलं जातं त्याचं लग्न एवढं छान आणि डिलाईट होतं. सो काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही तुम्हाला. सो 12 महिने आधी तुम्ही म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की किती लोक आपण लग्नाला बोलवणार आहोत. त्या हिशोबाने आपल्याला व्हेन्यू डिसाईड करायला लागतो. सो व्हेन्यू बुकिंग आणि त्याच्यानंतर तुमचं क्राऊडचं म्हणजे कॅल्क्युलेशन राहतं किती लोक येणार आहेत त्याचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला एजन्सीज डिसाईड करायचे असतात, जसं की वेडिंग प्लॅनर आहे. मग वेडिंग प्लॅनरच्या अंडर तुम्ही कुठला प्रेफर करता मेनू. काही लोकांचं असतं की आम्हाला साऊथ इंडियन पाहिजे, आम्हाला लाईक कॉन्टिनेंटल पाहिजे फूड, किंवा मला स्टॉल्स हवेत. सो मग या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या असेल तर आपल्याला ऑप्शन्स भेटतात तेव्हा खूप, आणि आपल्याला जे आवडतं आहे तेच आपल्याला सिलेक्ट करता येतं. डिझायनर साईड ड्रेसचे, त्याच्यानंतर मग थीम सिलेक्ट करता येते तुम्हाला, आपली काय थीम असणार आहे वेडिंगची. त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आधी जेवढ्या तुम्ही बुक करताल तेवढ्या त्या तुम्हाला म्हणजे कमी कॉस्टिंगमध्येही भेटतात. कारण काही गोष्टींना म्हणजे टाईम कमी राहिला, सो म्हणजे तुमचं एक 10 दिवसांनीच लग्न आहे आणि तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर ती गोष्ट खूप महाग भेटते तेव्हा. बरोबर. तुम्हाला बजेट वेडिंग करायचं असेल तर खूप आधीपासून प्लॅनिंग करावं लागतं. आधी बुक केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या एक पर्टिक्युलर प्राईसमध्ये भेटतात आपल्याला, आणि आयत्या वेळी आपण एखादी डिमांड केली तर त्याची कॉस्ट अपसुक वाढतेच ती, कारण तुम्ही खूप आयत्या वेळी त्याची डिमांड करताय. सो आधीपासून प्लॅनिंग केलं तर बऱ्याच गोष्टी बजेटिंगमध्ये होतात आणि तुम्हाला आवडत्या तसे होतात. म्हणजे तुम्ही पूर्ण डिलाईट होता की आपल्याला मला जसं वेडिंग पाहिजे तसं झालं. नाहीतर मग ऑप्शन्स म्हणजे लाईक कॉम्प्रोमाइज करावं लागतं. बरोबर. की आता तुम्ही दोघांनी प्लॅन केलं असेल ब्राईड अँड ग्रूमनी की आमचं विधी मंडप हा ओपन एअरमध्ये लाईक गार्डन लॉनमध्ये असावा, मग माउंटन्स असावेत मागे. खूप लोकांच्या अपेक्षा असतात की वेडिंग चालू आहे आणि तुमचं वरमाला एक्सचेंज करताय, मागं माउंटन्स आहेत. आणि सध्या ट्रेंड आहे तिथे कलर बॉम्ब्स आहेत, कलर माइन्सची ट्रेंड चालू आहे. सो ते मागे कलर माइन्स उडत आहेत, फोटोग्राफर ते क्लिक करतात. मग त्याच्यासाठी व्हेन्यू पण तसे पाहिजेत. बरोबर. कारण तुम्ही व्हेन्यू सिलेक्ट करता इंडोर आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय कलर माइन्स, तर ते पॉसिबल होत नाही. सो तुम्हाला आधीपासून या गोष्टी प्लॅन कराव्या लागतात. राईट. हां. तर समजा आता लग्न आहे आपल्याकडे, तारीख ठरले आणि लोक ठरले, एवढा नंबर आहे 300-400 जे काय आहे. तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला ॲज अ वेडिंग प्लॅनर, तुमच्याकडे आले, पहिल्या काय स्टेप्स आपण करून घेतो, म्हणजे तुमची प्रोसेस कशी असते त्याच्या मागची? आमच्याकडे वेडिंग प्लॅनर आहे कम्प्लीट. सो आम्ही तो वेडिंग प्लॅनर त्यांना देतो. त्या वेडिंग प्लॅनरमध्ये सगळं आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या लग्नात लागतात, म्हणजे आपल्या वरमाला गार्लंड्स आहेत, त्यानंतर अक्षदा लागतात, सनईचा उघडा, वाजंत्री, या सगळ्याची लिस्ट आहे आमच्याकडे. तर ती आम्ही लिस्ट प्रोव्हाइड करतो. सो क्लायंट त्यांच्या प्रेफरन्सेसने त्यांना काय काय हवंय ती लिस्ट टिक मार्क करतात. त्यानंतर आम्ही त्याच्यावर त्यांना कोट वगैरे ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आता आउटस्टेशन असेल तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळंच आम्ही डिटेलमध्ये त्यांना एक कोट देतो. म्हणजे आउटस्टेशन असेल तर तुम्ही तेही अख्खं कव्हर करता, म्हणजे ट्रॅव्हल वगैरे जर का त्यांना करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि आमचा फॉर्मच आहे, सो त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट आहे. सो तुमचे काय काय तुम्ही करणार आहेत काय, कारण काही लोकांचं असंही असतं की त्यांचं एंगेजमेंट 6 महिने आधी झालेलं असतं. मग त्यांचे फक्त हल्दी असते, वेडिंग संगीत असतं, त्याच्यानंतर रिसेप्शन असतं, विधी असतात. सो आम्ही लिस्ट देतो की तुमचं काय काय इव्हेंट कव्हर करायच्यात. 2 दिवसाचं इव्हेंट आहे, 1 दिवसाचं इव्हेंट आहे. सो त्याप्रमाणे सगळं लिस्ट आम्ही घेतो. त्याच्यानंतर क्राऊड किती येणार आहे, सो वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग आहे का तुमचं फक्त सिंगल डेचं आणि सिटीमध्येच वेडिंग आहे. सो डेस्टिनेशन वेडिंग असेल तर मग त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आम्ही मेन्शन केलेल्या आहेत की डेस्टिनेशन वेडिंगला खूप जास्त टाईम असतो लोकांकडे. सो मग तिकडे अँकर ॲक्टिव्हिटीज अशा काही गोष्टी ॲड करता येतात आपल्याला. सो आम्ही त्याची सगळी लिस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये सर लोक सुरुवातीला सिलेक्ट करतात. सिलेक्ट केल्यानंतर आम्ही ते एकदा त्याच्यावरती वर्कआउट करतो आणि मग आणि ह्या 2 म्हणजे एका मीटिंगमध्ये नाही होते, कमीत कमी 4, 5, 6, 7, 8, 10, 12, 15 मीटिंग्स होतात. तर त्या प्रत्येक मीटिंगमध्ये एक सोल्युशन निघतं आणि मग आम्ही सजेशन देतो. क्लायंटही त्यांचे एक्सपेक्टेशन सांगतात. सो याच्यावर वर्कआउट करतो.
क्लायंट आमचाही ऐकतात त्यांचंही आम्ही ऐकतो. सो असं कॉम्बिनेशन असतं. एक प्रोडक्ट जे आहे वेडिंगचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं की त्यांच्या आवडीचं काही नाही, आम्ही सजेशन दिलेलं असतं त्याचं काही. सो अशा प्रकारे ते एक वेडिंग जे आहे ते एकदम फुलफिल होतं. बरोबर. म्हणजे आता ते फॉर्म देऊन झालेलं आहे, सिलेक्ट झालं आहे, तुम्ही त्यांना बजेट दिलं आहे, त्याच्यावर तुमचे अग्रीमेंट जे काय आहे ते झालेलं आहे. ह्याच्यानंतर मग मला दुसरा मुद्दा विचारायचा आहे जो आहे की दिसणार आहे कसं. कारण बऱ्याच लोकांची व्हिजन असते आणि व्हिजनमध्ये पण काय गल्लत असते, आई बाबांना एक वाटत असतं, आता दोन साईडचे पेरेंट्स असणार आहेत, प्रत्येकाची वेगळी व्हिजन असते, मुलांना अजून काहीतरी वेगळं वाटत असतं. तर त्याची कशी प्रोसेस असते तुम्ही की लुक्स कसे ठरवायचे आहेत किंवा रंगसंगती कशा निवडायच्या आहेत, त्याच्यात ते अरेंजमेंट्स डेकोरेशन ह्याचं कसं तुम्ही करता? सो युजली कसं होतं की आजकाल तर पिंटरेस्ट आहेच. सो सगळे आपला मूडबोर्ड बनवून येतात. सो आम्ही ते आधी ऐकून घेतो त्यांचा मूडबोर्ड काय आहे, कलर कॉम्बिनेशन्स त्यांना काय हवेत. आणि आत्ता जे ट्रेंडिंग आहेत तर आता प्रेझेंटली ना जुने कलर्स नाही वापरत आजकाल. एमरेल्ड ग्रीन, त्यानंतर बर्न्ट ऑरेंज एक आहे, शॅम्पेन गोल्ड आहे, ह्या कलर्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. मग आम्ही त्यांना सांगतो की हे ट्रेंड आहे, काही त्यांना त्याचे पिक्चर्स दाखवतो. आणि आम्ही आता जसं बोलला तो 12 वर्षापासून करतो, तर आमच्या स्वतःच्या खूप साऱ्या डिझाईन्स आहेत. आम्ही त्याचे PDFs बनवलेले आहेत, इनडोअर आउटडोअर संगीत सगळ्याचे. तुमचं जे काही इव्हेंट असेल त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला PDFs पाठवतो. तुम्हाला त्यातले डिझाईन्स आवडणार असतील तर आम्ही त्यातही कस्टमायझेशन करून देतो की तुम्हाला कलर चेंज करायचा आहे, फ्ला कलर चेंज करायचा आहे, किंवा तुम्ही जे तुमचा मूडबोर्ड आणलेला आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला नवीन डिझाईन्स दाखवतो. आणि मग ते एक डिझाईन फायनल होतं कुठेतरी. किंवा तुम्हाला आम्ही दाखवलेल्या डिझाईनमध्ये हा कलर चेंज, तो कलर चेंज, ते कस्टमायझेशन पूर्ण अवेलेबल आहे आपल्याकडे. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही तुम्ही जे सिलेक्ट केलं आहे त्याचं एक PPT बनवतो की ही डिझाईन आहे, हे कलर्स वापरायचे आहेत, हे कलरचं मॅट वापरायचं आहे, ह्या कलरचं बॅकड्रॉप वापरायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे क्लायंटला पाठवतो. क्लायंटला पाठवल्यानंतर ते त्यांच्याशी ते चेक करतात आणि त्यात चेंजेस असतील तर ते चेंजेस नंतर होतच राहतात. असंही होतं की आम्ही 3D डिझाईनही देतो. ओके. की आपला मांडव कसा दिसणार आहे, कारण लोकांना नाही लक्षात येत, कारण आम्ही रोज वेडिंग करतो. सो लोकांना ते पटकन व्हिज्युअलाइज नाही होत की कसं दिसणार आहे. सो आम्ही 3D डिझाईन्स बनवतो, त्याच्यामध्ये कसा मांडव असणार आहे, विधिमंडप कुठे येणार आहे, राऊंड टेबल्सची अरेंजमेंट कशी असणार आहे, त्यांचा बुफे काउंटर्स वगैरे कुठे लागणार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, शेड्यूल्स आहेत, टायमिंग्स आहेत. आणि लोकांना व्हिज्युअलाइज होण्यासाठी सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सोशल मीडिया. आमचे प्रत्येक डेकॉरचे व्हिडिओज बनवलेले आहेत आम्ही. सो आम्ही PDF सोबत आम्ही ती लिंकही देतो. सो फक्त फोटो बघून जेवढं लक्षात येत नाही तेवढं त्या व्हिडिओमध्ये पटकन कळतं. आणि मोस्ट प्रॉब्ली लोकांचं सध्याची ट्रेंड काय आहे की की या सरांच्या लग्नामध्ये माझा मित्र होता, त्याच्या लग्नात हे झालेलं आहे, मला नको आहे. आणि आम्हाला दिवसेंदिवस एवढा मोठा चॅलेंज आहे की लोकांना झालेल्या डिझाईन्स नको आहेत. सो आम्ही त्याच्यामध्ये एक खूप म्हणजे आमचा एक ॲडव्हान्टेज येतो की आम्ही एवढं कस्टमायझेशन करतो प्रत्येक डेकॉरमध्ये. आणि मग त्याच्यासाठी लागणारे जे काही चेंजेस आहेत, कलर कॉम्बिनेशन आहे, फॅब्रिक्स आहेत, फ्लावर्स आहेत, तेही आम्ही अवेलेबल करून देतो क्लायंट्सला. सो कस्टमायझेशन सध्या सगळ्यात मोठा लोकांना कस्टमायझेशन आवडतं खूप जास्त. म्हणजे सेम डेकोर त्यांना नको आहे. आमच्या PDFमध्ये 100+ 200+ असे डेकोर्स आहेत सगळे मिळून, विधी मंडप, संगीत वगैरे. पण तेवढे लोकांना दाखवलं ना की अजून नाही का काही तुमच्याकडे. सो आम्ही बघतो एकमेकांकडे, यार आता 200 डेकोर तर दाखवून झाले त्यांना, अजून काय नाही का. सो लोकांना असं झालं की नको आहे जुनं. सो मग लोक त्याच्यामध्ये चेंजेस करतात, खूप मायन्यूट चेंजेस असतात. लाईक फॅब्रिक आहे, फ्लोअरचं मॅट आहे, एंट्रन्सला वेलकम बोर्ड, त्याच्यावरती काय टेक्स्ट आली पाहिजे. सो काही आता 2 स्टेट असतात. सो लोक मग तेही आम्हाला ते दाखवायचे. सो डेकॉरमध्ये 2 स्टेटचं कसं दाखवायचं. सो आम्ही काही गोष्टी करतो, असं वेलकम बोर्डमध्ये दाखवतो थोडंसं, किंवा स्टेजवरती काय प्रॉप्स ॲड करतो तशा. त्याच्यानंतर मग फोटो बूथ आहेत, फोटो बूथ मध्ये आम्ही मागे दाखवतो. आम्ही आता एक तो बोलत होता लक्षात आलं, आम्ही आत्ता एक रिसेंटली वेडिंग केलं. मुलगा चेन्नईचा होता आणि मुलगी पुण्यातली होती. तर त्यांनी एका साईडला शनिवारवाडा, एका साईडला मरीना बीच बहुतेक तामिळनाडूचं, तर ते आणि ते दोघं राहतात कुठेतरी US कुठेतरी राहतात. सो मे बी द सी नीडल ऑर समथिंग. सो तिकडे मध्ये ते असं ते कॉम्बिनेशन करून फोटो बूथ क्रिएट केला होता की ते 3ही प्लेसेस दाखवले होते. म्हणजे ओरिजिन लोकांचं दाखवलं, भेटले कुठे ते दाखवलं, आणि मग लग्नाला वेडिंग कुठे करतायत ते सगळं असं पिक्चराइज करून लोक करतात खूप. म्हणजे आणि आम्हालाही नवीन नवीन आयडिया भेटतात त्याच्यातनं. बरोबर की आता असं आम्हालाही ना आमच्या डेकोरमधलं काही सिलेक्ट केलं ना, आम्हालाही थोडंसं यार ते ठीक हेच आहे. तर नवीन नवीन चॅलेंजेस किंवा नवीन काही गोष्टी जेव्हा लोक सांगतात
की आम्हाला असं करायचं, तेव्हा आम्हालाही थोडंसं मजा येते की यार हे आपण केलं पाहिजे, हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म मला असे भेटलं ना की आम्हालाही मजा येते थोडंसं करायला त्याच्यामध्ये. आता हे चांगलं तुम्ही एक उदाहरण दिलं, आणि आजकाल बऱ्याचदा आपल्याला अशी उदाहरणं बघायला मिळत आहेत की त्यांचे पालक भारतात आहेत पण मुलं परदेशात आहेत, आणि मग ते तिकडनं कोऑर्डिनेट करतात. कारण आमच्याही मित्रमैत्रिणीत बऱ्याच लोकांचे आत्ता रिसेंटली अशाच पद्धतीने लग्न झालेत, मुलगा इकडे मुलगी तिकडे आणि असं सगळं. तर आत्ता वाढलाय ह्याचा ट्रेंड, आणि तुम्ही ते एक मॅनेजमेंट कशी करता या सगळ्याची? सध्या वाढलाय ट्रेंड, कारण आपल्या इथे सगळेच US, UK, जर्मनी कुठे ना कुठे प्लेस्ड आहेत. तर आम्ही व्हर्च्युअल मीटिंग्स करतो. इनिशियली त्यांना जसं मी म्हटलं PDFs वगैरे सगळं फॉरवर्ड करतो, त्यांना आमच्या इंस्टाग्रामच्या लिंक्स फॉरवर्ड करतो. मग त्यांना बेसिक सिलेक्शन्स देतात ते मला. मग तिथून बेसिक सिलेक्शन दिल्यानंतर व्हर्च्युअल मीटिंग्सनी त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स ते ऐकून घेतो, त्यांना एक मूड बोर्ड्स बनवून देतो. मग त्या मूड बोर्ड्समधनं ते सिलेक्ट करतात. हे पण इझिली होतं, असं टफ नाही आहे. ओके. कारण आजकाल आपल्या इंडियामध्ये जरी असले तरी लोक एवढी बिझी आहेत की सारखं भेटणं नाहीच होत पॉसिबल. तेही व्हर्च्युअल मीटिंग्सवरच होतं, त्यामुळे तेही पॉसिबल होतं. इझी आजकाल सोशल मीडिया आहे त्यामुळे इझी आहे, रीच चांगली आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की काही वेळा लोक नवीन काहीतरी आयडिया घेऊन येतात किंवा त्यांना काहीतरी हटके किंवा त्यांच्या जवळचं काहीतरी त्यांना करायचं असतं, आणि तुम्हालाही मग त्याच्यातनं खूप एक नवीन चॅलेंज मिळाल्यामुळे मजा येते ते काम करायला. तुम्ही मध्यंतरी एक लग्न केलं होतं, त्यांना पूर्णपणे सस्टेनेबल करायचं होतं, गौतमी आणि स्वानंदचं लग्न. तर अशा रिक्वायरमेंट्स येतात तेव्हा तुम्ही कसं ते हाताळता? कारण त्यांना आय थिंक वेस्ट काहीच नको होता, काहीच त्याच्यात कचरा झाला नाही पाहिजे, आणि प्लास्टिक वापर त्यांनी केला नव्हता. तर अशा जेव्हा रिक्वायरमेंट्स येतात तेव्हा तुम्ही त्या कशा प्रकारे हाताळता? त्यांच्या इथे आम्ही सस्टेनेबल म्हणून नॅचरल फ्लावर्स वापरले होते सगळ्या ठिकाणी. सो नॅचरल फ्लावर्स कसं होतं की ते डिकम्पोज करणं इझी आहे, ते वेस्ट म्हणजे हार्मफुल नाही आहे प्लास्टिकचा, कारण त्यामुळे. आणि फॅब्रिक्स वगैरे यूज केलं तर ते रियूज होतात फॅब्रिक्स. ओके. सो फॅब्रिक्स, आणि त्यांचं जर तुम्ही मीट अँड ग्रीटचं डेकॉर बघितलं असेल तर ते केन वूड मागे बॅकड्रॉपला यूज केलं आहे. सो केन इज अगेन सस्टेनेबल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मड पॉट्स यूज केल्या आहेत. आणि याने म्हणजे मड पॉट्स वगैरे यूज केल्याने काय होतं की आपल्या लोकल आर्टिसन लोकांनाही एक मदत होते. आपण म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण घेतो, चायना मेड आहेत, फ्लावर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो पॉट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या की लोकल आर्टिसन्सला हेल्प होते. सो किंवा त्याच्या ऑप्शन काय असतं की पेपर कोन्स. सो पेपर इज अगेन वेस्ट परत, तर त्यापेक्षा मड पॉट्स वगैरे हे इझी आहे. आणि त्यानंतर त्यांच्या ह्याच सगळ्या गोष्टी होत्या की ज्या गोष्टी एकतर रियूज होतात आणि फ्लावर्स वगैरे जे डिकम्पोज होतात, त्यामुळे सस्टेनेबल असं हे होतं. आणि अगदी सस्टेनेबल बाकी म्हणजे अजून गोष्टी ॲड करायच्या असतील तर कॉन्फिटी जे आपण उडवतो ते कचरा होतो, पेपर असतं, त्याच्या जागी आपण ड्राय फ्लावर्स यूज करू शकतो. सो अगेन दॅट इज सस्टेनेबल. सो हे असं मलाही वाटतं की आजकाल मिनिमल सस्टेनेबल हे जास्त बेटर ऑप्शन्स आहेत, कारण आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय की प्लास्टिक्स नको, हे नको. मग तुम्ही तुमच्या जेव्हा क्लायंट्स असतात त्यांना काय काय हे असे ऑप्शन्स देता? कारण बरेच लोकांना जेव्हा ते काय म्हणतात त्यांना अवेअरनेस येतो किंवा कुठे ते बघतात ना, तेव्हा त्यांना कळतं की हो हे किती महत्त्वाचं आहे. नाहीतर आपलं ते दरवर्षी चालू आहे तसंच चालू राहतं. तर तुम्ही कधी असा प्रयत्न करता सांगायला की तुम्ही ह्याच्याऐवजी हे वापरा कारण हे जास्त चांगलं आहे, सस्टेनेबल आहे, असं होतं? नक्कीच. गौतमी मॅम आणि स्वानंद सरांबद्दल विचारलं तर त्यांचे एवढे इनपुट्स होते. सो लाईक आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये मी म्हणल्यावर आपण करू शकू काय, किंवा त्यांचे जे इनपुट्स होते की नाही त्यांना हे असंच हवं आहे. काही गोष्टी एवढ्या त्यांच्या सिलेक्टेड होत्या की आम्हाला हे असंच वेडिंग करायचं आहे, असंच पाहिजे. काही आम्ही त्याच्यामध्ये इनपुट्स दिले आणि मग हे आम्ही चौघांनी मिळून एक छान त्यांचं एवढं वेडिंग सक्सेसफुली आम्ही पार पाडलं ना की ते लोक एवढी खुश झाले होते ना की आम्हालाही ते जरा लाईक आपण काहीतरी अचीव केलं की हे लोक शूटिंग्सवरती असतात, एवढ्या साऱ्या वेडिंग अटेंड करतात आणि खूप भारी भारी ठिकाणी ते व्हिजिट करतात आणि त्यांनी बघितलेलं असतं. त्या लोकांना आपल्याला सर्व करायचं आहे, कारण ती लोक बरंच काही बघून आलेले असतात आणि त्या लोकांना जेव्हा आपल्याला सर्व करायला लागतो तेव्हा आपल्यालाही थोडंसं टेन्स होतं आपण की यार आवडेल का. पण आम्ही एवढ्या छान प्रकारे ते लाईक त्यांचे इम्प्लिमेंटेशन केलं त्यांच्या डेकॉरचं, ज्या काही सगळ्या गोष्टी लाईक त्यांनी पाणी प्यायलाही पेपर ग्लासही नाही यूज केलेले, नो प्लॅस्टिकवरती ते एवढे ठाम होते की ते नाहीच म्हणले की. आणि खूप मस्त झालं आणि आम्हालाही खूप भारी वाटलं त्यांचं वेडिंग करून. कमाल. कारण की हे नवीन नवीन गोष्टी आपण इंट्रोड्यूस केल्या तरच जास्त लोक त्याचा काही ना काहीतरी वापर करतील, कारण कसा कचरा वगैरे होतो बऱ्यापैकी लग्नांमध्ये. आम्ही तितिक्षा आणि सिद्धार्थचं पण वेडिंग केलं. त्यांचे विधी मंडप जर बघितलं तर वूड, रूट्स
आणि अशाच गोष्टी वापरत, नॅचरल फ्लावर्स, म्हणजे मिनिमलिस्टिक आहे पण खूप सुंदर. आणि त्यांच्या सगळ्या डेकॉर जर आपण बघितलं खूप मिनिमलिस्टिक आहे. आणि त्यामुळे आम्हाला खूप लोकांनी अप्रोच पण केलं, कारण असं म्हणजे खूप जास्त काहीतरी केलंय आणि मग ते म्हणजे त्यापेक्षा मिनिमलही खूप सुंदर दिसतं असं कुठेतरी त्यांनी त्यांच्या पेजेसवर त्यांच्या व्हिडिओज आहेत, पिक्चर्स आहेत, त्यामुळे लोकांनाही ते असं आजकाल सेलिब्रिटींना लोक एक म्हणजे फॉलो करतात. हां, तर त्यामुळे ते होतंय, म्हणजे लोकांना आवडते आजकाल. बेस्ट. मस्त. तुम्ही जसं म्हणालात त्यांनी पेपर कप पण नाही वापरले, प्लास्टिक बाटल्या वगैरे पण नाही वापरले, मग तिथे काय प्रकारचे सोल्युशन्स तुम्ही दिलीत त्यांना? ॲक्च्युली तो एक रिसॉर्ट होता जिकडे वेडिंग झालेलं, सो त्यांनी ऑलरेडी तिकडे बुकिंग केलेलं होतं. सो त्या रिसॉर्टमध्ये त्यांना आधीच सांगितलेलं होतं की आम्हाला हे नको आहे. सो त्यांनी तिकडे ग्लासेस यूज केले पाणी पिण्यासाठी. आपले जे स्टील ग्लासेस असतात ना, तेच ग्लासेस, सो दॅट कॅन बी वॉश्ड अँड रियूज्ड. बरोबर. हां, म्हणजे ते वेस्ट नाही होणार कुठे, असं त्यांचं. आणि काचेच्या बाटल्या वगैरे काचेच्या रूम्समध्ये काचेच्या बाटल्या होत्या सगळ्या ठिकाणी, पण बाहेर आपण जेव्हा नॉर्मली ते पेपर ग्लास किंवा बॉटल्सनी पितो आणि टाकून देतो, तर ते न ठेवता ग्लासेस होते की ते वॉश करून रियूज करता येईल असं. बरोबर, मस्त. पण हे तेव्हाही शक्य होतं ना जेव्हा क्वालिटी वेडिंग असतं आणि लोक कमी असतात, कारण लोक वाढल्यावर हे सगळं केटर करणं चॅलेंज होऊ शकतं बरेचदा. चॅलेंज इन द सेन्स त्याचं बजेट खूप हेवी होत जातं. बरोबर. तुम्ही थोड्या लोकांमध्ये जेव्हा वेडिंग करताना तेव्हा बऱ्याच काही गोष्टी तुम्ही त्यांना सर्व करू शकता आणि सगळ्यांना अटेंड करू शकता, पण तिथे क्वांटिटी खूप मॅटर करते काही गोष्टींमध्ये. कारण रिसॉर्ट्स आहेत, मोस्ट ऑफली असे रिसॉर्ट्स आहेत की तिकडे 200, 250, 300 लोक तिकडे स्टे करू शकतात. सो त्यांना ते जेवढं छान सर्व करता येईल तेवढं 500, 1000 लोकांना नाही सर्व करतायत. बरोबर. सो डेस्टिनेशन वेडिंगचा तो एक आहे डिसएडव्हान्टेजेस. खूप लोकांना घेऊन तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग नाही करू शकत. तुम्हाला मोजक्या लोकांमध्ये, मोजके म्हणजे 250-300 मोजकी नाहीच आहेत, खूपच लोक आहेत ही पण तेवढ्या लोकांना घेऊन तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलं तर खूप क्वालिटी टाईम भेटतो. सगळी लोक तुमच्या वेडिंगमध्ये इन्वॉल्ड होतात. असं नाही होत की यार जेवणाच्या ब्रेकमध्ये मी जरा त्याच्या वेडिंगला जाऊन आलो, मंगलाष्टक झालं, थोडंसं खाल्लं की गेला परत जॉबवरती. सो डेस्टिनेशन वेडिंगला तुम्ही लोक प्रॉपर पाहुणे जे आहेत, तुमचे फ्रेंड सर्कल आहे, ते प्रॉपर तुमच्या वेडिंगसाठीच येतं आणि ते पूर्ण प्लॅन करतात की आपण पूर्ण डेचा प्लॅन असतो की सकाळी आपण हे ड्रेस कोड घालायचे आहेत, हळदीला हे कपडे घालायचे आहेत, वेडिंगला हे, म्हणजे पूर्ण थीम कॅरी करतात. पण त्याच्यातही तुम्ही मदत करता ह्या थीम सेट करायला वगैरे किंवा त्यांचं स्केड्युलिंगला मदत करतो. पण कसं असतं की युजली म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट काय, 1 डे इव्हेंट आहे, 2 डे इव्हेंट आहे, किंवा दे हॅव लाईक 3 or 4 days. सो त्या अकॉर्डिंग प्लॅन करावं लागतं. इफ इट्स ओनली 2 days देन वी हॅव, म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला मॉर्निंगपासून करायचं का फक्त इव्हनिंगला तुम्ही घेता, कारण खूप ठिकाणी असं आहे की इव्हनिंगला स्टार्ट करतात, नेक्स्ट डे मॉर्निंग विधी, संध्याकाळी रिसेप्शन आणि एंड. खूप ठिकाणी असं आहे की आदल्या दिवशी फक्त संगीत, नेक्स्ट डे वेडिंग अँड दे आर डन विथ दॅट. सो दॅट डिपेंड्स कम्प्लिटली ऑन द क्लायंट की त्यांना एक, म्हणजे जर डेस्टिनेशन वेडिंग असेल तर 2-3 दिवस हे चालतं. बट इफ इट इज लाईक म्हणजे इन सिटी इव्हेंट वगैरे, तर तिकडे मग ते 1.5 day वगैरे असं इव्हेंट असतं. तर आम्ही शेड्यूल कसं करतो की युजली 1.5 day असेल तर आदल्या दिवशी सीमंती, संगीत जे काय आपलं असेल ते, सेकंड डे मॉर्निंग वेडिंग आणि मंगलाष्टका झाले की संपतं. बट ते रिच्युअल वाईज असतं. साऊथ इंडियन वेडिंग्ज असेल तर त्यांच्या इथे आदल्या दिवशी रिसेप्शन होतात, तमिळ वेडिंग वगैरे असेल तर, आणि नेक्स्ट डे त्यांच्याकडे वेडिंग रिच्युअल्स असतात, अर्ली मॉर्निंग असतं ते. सो ते डिपेंड करतं की कुठल्या कस्टम वाईज वेडिंग आहे आणि काय शेड्यूल करायला मदत करतो. बेसिकली वेडिंगचा मुहूर्त असतो. सो आपल्या रिच्युअल्समध्ये वेडिंगचा मुहूर्ताला खूप महत्त्व दिलं जातो. तो वेडिंगचा मुहूर्त एकदा सेट झालं की त्याच्या आधीच्या जेवढ्या इव्हेंट्स आहेत त्या आम्ही शेड्यूल करतो आणि त्या शेड्यूल करण्यासाठी टायमिंगही महत्त्वाचा असतो. इव्हिनिंगला असेल तर आम्ही आउटडोअर सजेशन देतो, दुपारी असेल तर आपल्याला बजेटमध्ये करायचं असेल तर इनडोअरला आपण शिफ्ट करतो, किंवा आम्ही सजेशन देतो की सर तुम्ही इनडोअरला करा, AC आहे, सो इथे इव्हेंट छान होईल तुमचा. पण त्यांना आउटडोअरच करायचं असेल तर मग तिकडे मंडप घाला परत उन्हासाठी, त्याच्यानंतर मग त्यांना मिस्ट फॅन द्या, कूलर्स द्या. सो शेड्युलिंग करताना या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात घ्याव्या लागतात किंवा क्लायंटला सांगाव्या लागतात की आपण वेडिंग करतोय, सो तुम्ही आउटडोअरला गेला तर खर्च वाढत जातो तिकडे. सो आपला बजेट आणि तुमचा व्हेन्यू आणि तुमच्या इव्हेंट्स हे सगळं मिक्स करावं लागतं की कुठे कुठली इव्हेंट झाली पाहिजे आणि त्यांनी बजेट किती वाढणार आहे, कुठे बजेट कमी होणार आहे. सो असं सगळं सजेशन देतो आम्ही की आउटडोअरला केलं तर तुमचं बजेट वाढेल, आम्ही करू शकतो, ऊन आहे. सो मग आम्ही इव्हेंट असाच प्लॅन करतो की अर्ली मॉर्निंग विधी ठेवतो, जसं की हळदी आहेत
त्या पण खूप कमी लोकांमध्ये करतात लोक हळदी आणि विधी. सो अर्ली मॉर्निंगला या इव्हेंट ठेवतो. सो 2 दिवसाचा प्लॅनिंग असेल तर त्याप्रमाणे प्लॅन करतो. 3 दिवसाचा असेल तर सध्या ट्रेंड चालू झाली, लोक 3-3 दिवस वेडिंग करायला लागलेत. आता आधी एका दिवसात करायचे, त्याच्यानंतर 2 दिवस झालं, आता 3 दिवसावरती आले वेडिंग. सो 3 दिवसाचा वेडिंग असेल तर लोक मेहंदी वगैरे पण व्हेन्यूलाच करतात. सो लाईक आल्यानंतर पहिल्या दिवशी ते मेहंदी ठेवतात, संध्याकाळी कॉकटेल पार्टी ठेवतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी हळद ठेवतात. हळद झाल्यानंतर ते ॲक्टिव्हिटीज घेतात, तिकडे संगीत ठेवतात त्या दिवशी, आणि संगीत झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मॉर्निंगला विधी ठेवतात. विधी झाल्यावरती त्यांचा मंगलाष्टका झाल्यावरती रिसेप्शन. सो सध्या हे 3 दिवसाचं ट्रेंडिंग चालू झालं आहे, म्हणजे मिडल क्लासमध्ये चालू झालेलं आहे. बरोबर. आणि हे सगळं करत असताना आता वेडिंग प्लॅनर म्हणून तुमचं एक नेटवर्क असतं, कारण तुम्ही जवळजवळ सगळ्याच सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करताय त्यांना. म्हणजे एकदा तुमच्याकडे ते आले की त्यांना तुमच्या रिक्वायरमेंट्स आणि ते सगळं एकदा फायनलाइज झालं की सगळा तुम्हीच भार उचलता, आणि मध्ये मध्ये तुम्हाला जे काय डिसिजन घ्यायचे असतात त्या तुम्ही त्यांच्याकडे कम्युनिकेट करता. हे सगळं चालवण्यासाठी टीम आपल्याला लागते किंवा वेंडर्स आपले लागतात सॉलिड. तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल का आम्हाला, की तुम्ही तुमचं बॅकएंड कसं चालतं, कशा प्रकारे तुम्ही हाताळता, टीम्स कशा असतात? हा जो क्वेश्चन विचारला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे की हे सगळं चालतं कसं. जसं आपण तळ्यावरती जे बदक चालतं ते खूप स्मूथली असं रन करत असतं वरती, पण ते त्याच्या आतमध्ये एवढे जोरात पाय हलवत असतं, त्याच्यामुळेच ते वरती पाण्यावरती आपल्याला फक्त असं वाटतं की बदक तरंगतंय, पण असं नसतं. त्याच्या मागे एवढा मोठा लाईक टीम असते आमची, एवढी टीम इन्व्हॉल्ड असते आणि दिवस रात्र काम करतात. आणि टीमशिवाय इव्हेंट कंपनी काहीच नाही आहे, झिरो आहे. ती टीम नीट असेल तरच ती इव्हेंट कंपनी खूप स्मूथली वर्क करते. म्हणजे आम्ही जे काही डिपेंड आहोत ते पूर्ण आमचा टीम मेंबर्स आहेत, आमचे वेंडर्स आहेत. आणि लाईक आम्हाला टचवूड की एवढे छान वेंडर्स भेटलेले आहेत, एवढे छान टीम भेटलेले आहेत, मॅनेजर्स आहेत आमचे बॅक ऑफिसची टीम आहे, आमचं सोशल मीडियाची टीम आहे. सो एवढे छान टीम भेटलेले आहे ना, त्यांच्यामुळेच आम्ही जे काय आहोत आता ते त्याच्यामुळेच. आणि ते दिवस रात्र काम करतात सगळेजण, कारण वेडिंग हे असं आहे की ते डेला काम नाहीच होत, कारण सगळ्यांचे वेडिंगचे मॉर्निंगलाच असतात. सो याच्यामागे डे नाईट काम करावं लागतं, आणि नाईटला काम करणं हा खूप चॅलेंजिंग जॉब आहे, खूप चॅलेंजिंग जॉब आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅकअप असतं, पॅकअप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सेटअप असतो, कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की एकाच व्हेन्यूला तुमचे 3-3 इव्हेंट्स होतात. तिकडेच तुमचं हळदी होतं, तिकडेच तुमचं संगीत होतं, संगीतचं पॅकअप झालं, तिकडेच विधी असतात, मीट अँड ग्रीट असतं. सो याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे आमच्या प्रोडक्शनमधला तो म्हणजे लेबर किंवा वेंडर झाले किंवा मॅनपॉवर जे आहे. मॅनपॉवरशिवाय इव्हेंट म्हणजे सक्सेसफुल करणं इम्पॉसिबल आहे. आणि ती टीम जर छान असेल तरच तुम्ही एक छान लाईक फायनल प्रोडक्ट तुम्ही क्लायंटला सर्व करू शकता. विदाउट टीम काहीच नाही आहे. त्यामुळे टीमवरच सगळं चालतं. जसं वैभव म्हटलं प्रोडक्शनची टीम, तसं आमच्या ऑफिसमध्ये बॅक ऑफिसची टीम वर्क करते. सो इनिशियली आम्ही मीटिंग करून येतो. मीटिंग करून आल्यानंतर आमची जी म्हणजे क्लायंटचे जे रिक्वायरमेंट त्याची PDF बनवण्यासाठी एक बॅक ऑफिसची टीम वर्क करते. त्यानंतर कोटेशन काढण्यासाठी अकाउंट्समधले लोक वर्क करतात. त्यानंतर सगळं झाल्यानंतर डेकॉर वगैरे झालं, सोशल मीडियावाले ते आपल्या इन्स्टावर यूट्यूबवर टाकण्यासाठी ते लोक वर्क करतात. तर क्लायंटला बघताना असं वाटतं की अरे तुम्ही काय म्हणजे तेवढंच तर आहे 2 दिवसाचं, पण त्या 2 दिवसासाठी आमची टीम आहे ना ऑलमोस्ट 6-6 महिने 8-8 महिने काम करत असते. मग तुम्ही आता लिस्ट आहे आपली की लग्नासाठी आपल्याला ढोल पाहिजे, बँड पाहिजे, तर ह्यांच्या बुकिंग्सपासून ते तिकडे पोचले का नाही वेळेवर, या सगळ्या गोष्टी ती बॅक ऑफिसची टीम मॅनेज करत असते. तर फक्त दिसताना आम्ही दोघं दिसतो, पण मागे खूप जण त्याच्यासाठी काम करत असतात आणि डे नाईट काम करतात. म्हणजे अक्षरशः असं आहे की आपण म्हणतो बॅक ऑफिसची टीम, पण बिचारी कधी कधी त्यांना पहाटे 4 वाजता पण उठून लोकांना विचारावं लागतं की तुम्ही निघालात का, पोचलात का. रात्री 1-2 वाजता सुद्धा त्यांना फोन येतात की हे असं आहे, चेंजेस करायचे आहेत का. मग सगळीच टीम ती दिवस रात्र काम करते. इव्हेंट इंडस्ट्री म्हणजे टायमिंगचा तुम्हाला नो लिमिट. सो म्हणजे आमच्याकडं जी नवीन रिक्रुटमेंट असते, जेव्हा नवीन जॉबसाठी मुलं येतात किंवा टीममध्ये ॲड होतात, तेव्हा आमचं फक्त ऑफिसला येण्याचा टायमिंग असतो आणि जाण्याचा टायमिंग हा कधीच मेन्शन नसतो, किंवा मुलंही विचारत नाही सर घरी कधी जाणार कधी. ज्या दिवशी इव्हेंट नाही आहे, सीझन थोडासा कमी आहे, पावसाळा घ्यायचो आपण, त्या टायमिंगला ठीक आहे, लोक वेळेत येतात, वेळेत जातात. कारण मोस्ट ऑफली आम्ही नाही म्हणलं तरी वर्षाला 365 दिवस असतात, पण आम्ही वेडिंग वर्षाला 400-450 करतो.
मुहूर्त नसतात तेवढे, पण एका एका दिवशी आम्ही 4-4, 5-5, 6-6 वेडिंग करतो. सो हे सगळं पॉसिबल होतं कधी पूर्ण टीम असली आपली तयार असेल, मॅनेजर्स असतात, म्हणजे त्या टीममध्ये आमच्याकडे मॅनेजर असतात, त्याच्यानंतर प्रोडक्शनचे लेबर असतात, वेंडर आहेत. सो आम्हाला एवढे छान वेंडर भेटलेले आहेत सगळ्या गोष्टीसाठी ना, की कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला कमी पडून देत नाही. आणि क्लायंटचं कसं असतं की त्यांनी सांगितलेलं असतं की हा प्लॅन आहे की आमच्या 200 खुर्च्या आहेत आणि हा असा कलर आहे. तर क्लायंट फोन करतं की एक काम करा तुम्ही, ते 300 करून टाका खुर्च्या. अरे 300 करून टाका खुर्च्या थोडीच जादूची काठी असते आपल्याकडे किती फिरवली. पण आमचे वेंडर्स आणि टीम एवढी एवढी सपोर्टिव्ह आहे आणि एवढी हार्डवर्किंग आहे ना की आम्ही ते सगळं सक्सेसफुली पार पाडतो. आणि क्लायंटला जेव्हा ऑन दी स्पॉट किंवा 11th आवरला रिक्वायरमेंट जेव्हा आपण फुलफिल करून देतो, कारण लोकांकडे रोज लग्न नसतात त्यामुळे त्यांच्याही लक्षात येत नाही की अरे असंही होऊ शकतं. मग क्लायंटला जसं वाटतं तसं ते चेंजेस करतात लास्ट आवर्सला. सो आम्ही ते लास्ट आवर्सला जे काही रिक्वायरमेंट असते ते आम्ही देतो करून, प्रयत्न करतो. खूप वेळा असं होतं की नाही आपल्याही हातात नसतं. कारण काही ठिकाणी काय होतं ना की पाहुणे वगैरे सांगतात की मी करतो ही गोष्ट, आणि लास्ट मोमेंट ती नाही झाली की मग आम्हाला फोन येतात की अरे ते विसरलेत किंवा काय. पण त्यावेळेस काय होतं की आता पहाटे तुम्ही 5 वाजता मला सांगितलं की मला लग्नाचा हार हवा आहे, तर हारवाला बिचारा तिकडे आलेला असला तरी फुलं ओवून वगैरे देईपर्यंत त्याला 1-1.5 तास जातात. ते नाही होत पॉसिबल. पण कधी कधी क्लायंटना ते पण लक्षात घेत नाहीत की आम्हालाही थोडा स्पॅन दिला ना की छान गोष्ट देता येते. आणि मग छोटा म्हणजे अर्धा तास 1 तास राहिला की जे अवेलेबल आहे ते द्यावं लागतं. आणि जे पाहुणे आलेले असतात ना ते म्हणतात अरे ते एवढं मॅनेजमेंटवाल्यांना दिले आणि हे असं दिलंय, ते माहीत कोणालाच नसतं की झालंय काय मागे. बरोबर. हां, मग ते आमचंही कुठेतरी आमचं असं म्हणणं असतं की म्हणजे तुम्ही पूर्णता द्या, थोडासा विश्वास ठेवा की रिझनेबलच मिळेल, तर तुम्हाला जास्त परफेक्ट मिळू शकतं. बरोबर. कारण ते आधी आपलं एक बोलणं झालेलं असलं किंवा माहिती असलं हे कोण करतंय, तर ते आपल्यालाही सोपं जातं डिलिव्हर करायला. आणि काही वेळा क्लायंट्स कसं म्हणतं की आता काही क्लायंटच्या ओळखीचे असतात, हारवाले असतात ओळखीचे. बरोबर. सो फोटोग्राफर्स असतात कारण प्रत्येकाच्या फॅमिली कोण ना कोणतरी एक क्रिएटिव्ह असतोच किंवा कोण ना कोणतरी आर्टिस्ट असतो, फोटोग्राफर असतो. सो लोक त्या कॉन्टॅक्टने स्वतःचे वेंडर्स आणतात. सो स्वतः त्यांचे वेगवेगळे वेंडर्स आल्यानंतर ना कॉर्डिनेशन करायला खूप अवघड जातं. कारण माझा फोटोग्राफर आला, माझाच हारवाला आला, माझाच फेटेवाला आला, साऊंड सिस्टीमवाला आमचाच आला, डीजे पण आमचाच आला, तर त्याला माहीत असतं की हे कसं वर्क होतं, या व्हेन्यूला काय लागतं, किती डेसिमलमध्ये साऊंडचं लिमिट आहे तिकडे, या सगळ्या गोष्टी माहिती असतात. सो ते खूप स्मूथली वर्क होतं आणि सक्सेसफुली होतं एकदम. पण याच्यामध्ये नवीन वेंडर जेव्हा ॲड होतो, क्लायंटचा वेंडर ॲड होतो, नवीन माणूस येतो तर त्याला त्याच्याशी कॉर्डिनेट करायला थोडंसं अवघड जातं. करतो आम्ही पण थोडंसं अवघड जातं, तेवढं स्मूथली नाही होत. बरोबर. आणि मग तिथे कुठेतरी एरर येण्याचे चान्सेस येतात. कारण आम्ही डे 1 पासनं इव्हेंट करतोय, आजपर्यंत डिसअपॉइंटमेंट हा शब्द आम्ही ठेवलेलाच नाही आमच्या डिक्शनरीमध्ये, की क्लायंटला डिसअपॉइंट नाहीच होऊन द्यायचं ऑन द डे ऑफ इव्हेंट. तर नाही, कारण इमोशन्स असतात. वेडिंग म्हणजे खूप मोठं इमोशन्स आहे. तिकडे इमोशनल असतात लोक, तिकडे त्यांच्या एवढी म्हणजे आपण ज्या काही इव्हेंट करतो आपल्या लाईफमध्ये, लग्न ही अशी इव्हेंट आहे की तिकडेच आपले मित्रमैत्रिणी सगळे रिलेटिव्स तो एकच दिवस असतो की ते सगळे असतात तिकडे. त्याच्यानंतर म्हणजे असा कुठला डे येत नाही की एवढी सगळी लोक एकत्र जमा होतात. बरोबर. सो त्या दिवशी लोकांना डिसअपॉइंटमेंट अजिबात नको हवी असते. आणि स्टेटसचाही एक विषय असतो की यार हे वेडिंग करतायत, मग तिकडे जर आलेल्या गेस्टची गैरसोय झाली तर ते खूप डिसअपॉइंटिंग असतं आणि काही लोकांना ते इन्सल्टिंगही होतं. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे लग्न हा खूप असा एवढं रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे, एवढं टेन्सचं काम आहे की एकही गोष्ट चुकली नाही पाहिजेत. तुमचं वेळेमध्ये सगळं डेकॉर कंप्लीट झालं पाहिजे, सगळे एजन्सीज वेळेमध्ये आल्या पाहिजे, फेट्यावाल्यापासून साऊंडवाल्यापासून डीजे आहे, त्याच्यानंतर तुमचं फूड वेळेत लागलं पाहिजे, सगळ्या गोष्टी नीट सर्व झाल्या पाहिजे. जे डिसाईड झालेलं आहे, जे कलर डिसाईड झालेलं आहे, जे डेकॉर डिसाईड झालेलं आहे तेच दिलं पाहिजे. कारण लोक ड्रेसचे जे कलर असतात ते डिसाईड करतात की आपला स्टेजचा कलर कुठला असला पाहिजे मॅटचा. सो ते फॅब्रिकचा कलर कुठला असला पाहिजे, कारण फॅब्रिक कलरमुळे रिफ्लेक्शन येतात. तर फोटोग्राफर आधीच सजेशन देतो की हा कलर नका घेऊ, तुमचा फॅब्रिक कलर हा आहे. आम्ही सजेशन देतो की तुमच्या ड्रेस कोडला कॉन्ट्रास्ट असलेले कलर तुम्ही घ्या, म्हणजे ते मर्ज होत नाहीत कलर. बरोबर. सो मग त्या गोष्टी सगळ्या नीट लाईनअप झाल्या तर मग एकदम सक्सेसफुली वेडिंग होतं तुमचं. वा. ह्या सगळ्यात कारण आपल्याकडे एवढे वेंडर्स आहेत, पार्टनर्स, एजन्सी, बरेच जण इन्वॉल्ड आहेत, तर ह्याची क्वालिटी ॲज अ
म्हणजे श्री इव्हेंट्स, तुम्हाला ह्याची जर क्वालिटी नीट ठेवायची असेल तरच हा गेम आपला किंवा हे जे काय आपलं आहे ते लाँग टर्म आपलं नाव चांगलं राहतं. तर मग आणि तुम्ही एवढे 10-12 वर्ष चांगल्या रीतीने हे काम देताय, सेवा देताय लोकांना, तर तुम्ही हे क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही असं काय करता? किंवा वेंडर्स, आता वर्षानुवर्षाचा विश्वास हा एक आलाच, पण क्वालिटी चेक होतो का तुमच्याकडनं किंवा असं काही असतं का? हो, 100%. आणि आमचा एक काय म्हणतात त्याला, सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे की आम्ही 2012 साली आम्ही कंपनी चालू केली. 2012 साली जे आमचे व्हेंडर होते ना, ते 2025 साली पण तेच व्हेंडर आहेत. वा. आणि त्यामुळे ना त्यांना माहिती आहे की ह्यांना कसं लागतं. तर त्यामुळे आता आम्ही खूप वेळा बघतो की आमचे जे व्हेंडर आहे ते बाकीच्या इव्हेंट कंपनीसोबतही काम करतात, पण त्यांची लोकच म्हणतात की तुमच्या इथे येताना आम्हाला स्वच्छच कापड बघावं लागतं 4 वेळा, कारण तुम्ही परत आल्यावर चेक करता, 4 वेळा काढता, त्यापेक्षा म्हणजे आम्ही आधीच बघून आणतो. तर ह्या गोष्टी त्यांनाही कळाले की कसं हवं आहे. आता आम्ही कुठली म्हणजे लाईटवाला आहे तर त्याला माहिती आहे की ह्यांना कुठल्या प्रकारचे लाईट्स लागतात, तर तो त्याच प्रकारे ते सेट करतो. साऊंडला माहिती आहे की त्यांना JBLच लागेल, ओरिजिनलच हे पाहिजे माईक्स वगैरे, तर ते सगळं तसंच आणतात, कारण आता एवढ्या वर्षानंतर त्यांनाही कळाले की ह्यांना काय लागेल आणि हे आले आणि यांनी चेक केलं की हे चेंज करतील. सो तिकडे कुठेच एरर येतच नाही, कारण एवढ्या वर्षाच्या सवयीनंतर कळतंच माणसाला. इनफॅक्ट आमचा जो फॅब्रिक वगैरे वेंडर म्हणजे मांडवाले वगैरे आहेत ते आधी दाखवतात की हे कलर आहे, ह्याच्यात असं असं आहे, सो आम्हीही ते चेक करतो. तो पर्सनली आम्ही सगळ्या गोष्टी चेक करतो. आणि जसं तुम्ही म्हणाला ना की वेंडर लोकांना कळायला लागलं ना की काय हवंय, तर ते एक्झॅक्ट. आणि खूप जुने वेंडर्स आहेत आमचे. आम्ही जरी 12 इयर्स आहोत तर काही आमचे वेंडर 30-35 वर्ष याच इंडस्ट्रीमध्ये आहेत. बरोबर. आणि क्वालिटी चेक म्हणजे आमची टीमच असते. सो वेडिंग एकदा फायनल झालं, प्रोडक्शन चालू झालं, मॅनेजर्स असतात तिकडे, आपला डेकॉर सगळं कंप्लीट झालं आहे, त्याच्यानंतर क्वालिटी चेकसाठी एक कॉर्डिनेटर असतो, त्याच्या हातामध्ये चेकलिस्ट असते की विधिमंडपमध्ये त्यांनी 6 सनखेड्याच्या खुर्च्या सांगितलेल्या आहेत त्या आल्यात का, त्याच्यानंतर चेअरचा बोचा कलर हा आहे तो आलेला आहे का. म्हणजे काही लोकांच्या एक्स्ट्रा नोट्स असतात की आमची स्पेशल रिक्वायरमेंट आहे, आम्हाला केळीची पानंच हवेत तिकडे, त्याच्यानंतर तुळशीचं वृंदान हवं आहे विधिमंडपच्या शेजारी, अशा काही रिक्वायरमेंट असतात. मग ते आमचा क्वालिटी चेक करण्यासाठी एक वेगळा टीम असते, ते येऊन हेच सगळं चेक करते की कुठे कापड खराब नाही आहे ना, कुठे मॅटच फाटलेलं लागलेलं नाही आहे ना, किंवा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिकडे आल्यात का, कूलर्स आलेत का. त्याच्यानंतर तुम्हाला विधिमंडपमध्ये त्यांनी समजा मेहंदीचं प्लॅटर आहे, हळदीचं प्लॅटर आहे, ते सगळं आलं आहे का वेळेमध्ये, ते चेक करण्यासाठी वेगळी टीम असते. सो मग कुठे एरर येत नाही. एवढ्या सगळ्या टीम असल्यामुळे प्रोडक्शनची टीम वेगळी, त्याच्यानंतर क्वालिटी चेकची टीम वेगळी असते. आणि आमचा एक प्रत्येक व्हेन्यूला राऊंड असतोच की जिकडे डेकॉर कंप्लीट झालेला आहे, जिकडे इव्हेंट आहे तिकडे आम्ही व्हिजिट करतो. प्रोडक्शनला आमच्यामधलं कोण ना कोणतरी असतंच, त्यामुळे एरर नाहीच आहेत. बरोबर. पण तरी एक ब्लँडर आहे, जसं आम्ही म्हटलं ना की PDF देतो आम्ही क्लायंटला, खूप वेळा क्लायंट वाचतच नाहीत. म्हणजे आता आम्ही का देतो की आम्ही दिवसभरातनं खूप जणांना भेटतो, तर कधी कधी होऊ शकतं की आमच्याकडनं एखादा पॉईंट मिस होतो, तर आम्ही एक प्रॉपर PPT बनवतो की आपलं हे डिस्कशन झालं, तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर कन्फर्मेशन. त्यानंतर आमची ऑफिसमधनं बॅक ऑफिस टीम एकदा कॉल करते की आमचं PDF असं आहे, तुमचं हे डेकोरेशन आहे, तरी लोक वाचत नाही. आणि लग्नाच्या दिवशी आम्ही असं बोललो होतो, म्हणजे तो एक खूप मोठा प्रॉब्लेम. आम्ही खूप वेळा सांगतो आणि की प्लीज तुम्ही वाचा, त्यात काय असेल तर आम्ही करू ते चेंजेस. ते शेवटच्या दिवसापर्यंत सांगत नाही आणि लग्नाच्या दिवशी फोन करतात की आम्ही हे बोललो होतो. मग ते थोडंसं म्हणजे आमच्याकडनं असं असतं की प्लीज बघा तुम्ही. बरोबर. हो, डिस्कशनमध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस होतात, पण बेसिकली काय होतं की डिस्कशन झाल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी PPTमध्ये मेन्शन करतो, कोटेशनमध्ये मेन्शन करतो. सो आम्ही लोकांना म्हणजे क्लायंट्सला सजेशन देतो की सर प्लीज ते एक 5 मिनटं काढून तरी तुम्ही ते वाचा, कारण कुठली गोष्ट मिस झाली असेल, कारण आपण डिस्कशनमध्ये डोक्यात विचार करतो आणि बोलून जातो, पण त्याची कन्फर्मेशन आम्हाला येत नाही किंवा आपल्या लिस्टमध्ये ते नसतं. मी जसं तुम्हाला बोललो की आमची चेकलिस्ट असते, चेकलिस्टमध्ये प्रत्येक गोष्ट इन डिटेल लिहिलेली असते की त्याचा फुलांच्या कलरपासून टायमिंग्स असतात, फेट्याचे कलर असतात, मॅटचा कलर असतो, मग कुठे काही लोकांचे कोणी फोटोज लावायचे असतात. सो मग अशा सगळ्या गोष्टी इन डिटेल लिहिलेल्या असतात. मग त्या गोष्टींव्यतिरिक्त काही तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही आधी इन्फॉर्म केलं पाहिजे. ऑन दी स्पॉटही काही रिक्वायरमेंट येतात, आपलं मध्ये डिस्कशन झालं तसं त्याही करतो, पण काही गोष्टी 11th आवरला नाही पॉसिबल होत. बरोबर. म्हणजे किती वाटलं तरी आपण काय वेळा लिमिटेशन्समुळे देऊ शकत नाही. त्यामुळे मला कारण हा प्रश्न विचारायचा होता, म्हणजे एखादी जर कुटुंब असेल आणि ते आता इव्हेंट प्लॅनिंग नाही, वेडिंग प्लॅनिंग त्या झोनमध्ये असतील, फेजमध्ये असतील आणि करत असतील, तर त्यांनी काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी करू नयेत.
तर कारण तुम्ही आता तुमच्या ह्या पूर्ण सर्व्हिसमध्ये कितीतरी तुम्ही लोकांना भेटलात, कितीतरी कुटुंबांच्या ह्या सगळ्या सुंदर कार्यासाठी तुम्ही हातभार लावलेला आहे. तर ॲज अ क्लायंट जेव्हा तुमच्याकडे येतात त्यांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी अवॉइड कराव्यात? कारण शेवटी मला असं काय वाटतंय की जेव्हा तुमच्याकडे येतात ॲज अ वेडिंग प्लॅनर, मेन आपलं काय आहे की जेव्हा तुमच्याकडे येऊन आपलं सगळं फायनल झालंय, जेणेकरून त्या कुटुंबाला काहीतरी स्ट्रेस नको डोक्यामध्ये किंवा 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला नको, कारण त्यांना मस्तपैकी तिथे येऊन ते वेडिंग एन्जॉय करायचं आहे, आपल्या कुटुंबाबरोबर राहायचं आहे, लोक आलेत त्यांना होस्ट करायचं आहे. तर एवढं स्मूथ जर का त्यांना हवा असेल एक्सपिरियन्स, तर वेडिंग प्लॅनरशी बोलताना त्यांनी काय गोष्टी कराव्यात किंवा काय अवॉइड कराव्यात? जसं आता हे एक चांगलं उदाहरण झालं की जर का तुम्ही लिस्ट पाठवलेत तर ती नीट बघून घ्या, तुम्हाला ॲडिशन हवे तर ते विचारून ते येऊ दे त्या डॉक्युमेंटमध्ये. म्हणजे शेवटच्या मोमेंटला असं नाही होणार की मी बोललो होतो, कारण बोललो होतो त्या गोष्टी डॉक्युमेंटेड नसतात, तर ते पण डिफिकल्ट आहे. तर काय सांगाल तुम्ही गुड प्रॅक्टिस याच्यामध्ये? आम्ही असं सांगू की तुम्ही जसं वेडिंग प्लॅनिंग करताय तर सोबत कुणाला तरी तुम्ही ठेवा, कारण सध्या ब्राईड आणि ग्रूमच सगळं डिसाईड करतात, कलर थीम कुठे काय असेल कुठे नसेल. सो सुरुवातीपासून कोणतरी असं असलं पाहिजे कोऑर्डिनेशनसाठी, फॅमिलीमधलं किंवा त्यांचा फ्रेंड असेल, भाऊ असेल, कोणतरी असं असलं पाहिजे की त्याला माहिती पाहिजे की काय डिस्कशन चालेल. कारण ऑन द डे ऑफ इव्हेंट ब्राईड अँड ग्रूम खूप बिझी असतात, आम्ही त्यांना जाऊन डिस्टर्ब करू शकत नाही. सो आपल्या ठरलेल्या गोष्टी ह्या कुणाला तरी माहिती पाहिजे फॅमिलीमधल्या, कारण फॅमिली मेंबर्स जेव्हा वेडिंग डेच्या दिवशी येतात तेव्हा आम्हाला म्हणतात की हे इथं का लावलंय किंवा हे इथं का ठेवलंय, तुम्ही असं का करताय. सो नवीन त्या दिवशी फॅमिली मेंबर जे असतात त्यांना त्यांच्या दृष्टीने काही गोष्टी असतात बरोबर, पण ब्राईड अँड ग्रूमचं काहीतरी सिलेक्शन असतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं, आम्हाला इनपुट दिलेलं असतं, त्याप्रमाणेच आम्ही तिकडे इम्प्लिमेंट करतो. सो आमचं सजेशन असतं की कोणतरी सोबत असं पाहिजे की त्याला सगळं वेडिंग थ्रू आउट सगळं माहिती आहे की काय डिसाईड झालेलं आहे, काय देणार आहे, किती वाजता देणार आहे. मग ऑन द डे ऑफ इव्हेंट कुठेच डिसअपॉइंटमेंट होत नाही, कारण आलेले पाहुणे जे असतात ते इव्हेंट कंपनीला ब्लेम करतात की तुम्ही असे कसं इव्हेंट करताय, तुम्हाला एवढंही कळत नाही. पण त्याच्यामध्ये प्रोटोकॉल असा असतो की आम्हाला ब्राईड अँड ग्रूमनी सांगितलेलं की ही गोष्ट आम्हाला इथे अशी पाहिजे, असंच हवं आहे. सो तिकडे काहीच करता येत नाही. मग त्या दिवशी काय होतं की कुठेतरी एक इव्हेंट कंपनीला ब्लेम लागतो. सो तुमच्या फॅमिलीमधलं कोणतरी इन्व्हॉल्व पाहिजे पूर्ण वेडिंग प्लॅन करत असताना, काही आपण फायनल डिसिजन घेत असताना. सो आमचं हेच एक सजेशन आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि डिझायनिंगच्या बाबतीत अजून काय तुम्हाला असं सुचतंय का? कारण काय काळा आयडियाज वेगवेगळ्या असतात अचानक, म्हणजे एकाला एक हवं असतं, दुसऱ्याला दुसरं हवं असतं, पण ते दोन्ही एकत्रच जाईल असं नसतं. काय काळ त्याच्यावरही होऊ शकतं, रंगांवरनं, सिलेक्शन्सवरनं पण वेगवेगळी मतं असतात. आम्ही मध्य साधतो की तुमच्यातलं थोडं ह्यांच्यातलं थोडंसं मिक्स अँड मॅच करून करता येतं, कारण काय कलर कॉम्बिनेशन मिक्स करता येतात. मग एंट्रीला असं करूया, स्टेजला असं करूया, असं करून थोडाफार मिक्स अँड मॅच करता येतं, असं नाही आहे. आणि आजकाल असं सगळ्याच ट्रेंड्स चेंज होत चालल्यात. हळदीला आधी सगळं येलो होतं, आजकाल ब्ल्यू, पर्पल सगळंच कलर ॲड होतात की लोकांना येल्लोज नको आहेत आता. सो आणि रिसेप्शनला पेस्टल कलर्स खूप चालले आहेत, किंवा रात्री ते ग्लिटर अँड ग्लॅम म्हणून ते संगीतसाठी खूप चाललंय. सो कस्टमाइज करता येतं की अच्छा आजचा इव्हेंट तुमच्या मनाने चालू द्या, उद्याचा इव्हेंट त्यांच्या मनाने करूया. घरच्यांचं असेल तर एखादा ट्रेडिशनल त्यांच्यासारखं, तुम्हाला थोडंसं असं ग्लॅमरस लुक हवाय तो संगीतला करूया, असं करता येतं. बरोबर. इव्हेंट्स जर 2-3 मल्टिपल असतील ना तर कुठेतरी एक मध्य. आता कलर्स पण आहे ना की हां ठीक आहे, तू फ्लावरमध्ये तुमच्या कलर कॉम्बिनेशन वापरूया, फॅब्रिकमध्ये त्यांच्या वापरूया, असं करून मिड काहीतरी काढता येतं. राईट. आणि त्यातलं बॅलन्स कसं बॅलन्स करता येतं. बऱ्याच गोष्टी तर थीम प्रमाणेच चालतात, त्याच्यामध्ये नाही असं होत कधी की क्लायंट हेच पाहिजे, आम्हाला तेच पाहिजे. थीममध्ये सगळ्या गोष्टी आल्या, लाईक एंट्रन्सपासून ते स्टेजपर्यंत, विधी मंडप आला. पण प्रत्येक ठिकाणी लोक वेगवेगळी थीम घेतात. विधी मंडपला विधी असतील अर्ली मॉर्निंग तर साऊथ इंडियन थीम घेतात. मग काही लोक असे करतात, साऊथ इंडियन थीम ठेवली आपण विधी मंडपला तर मॉर्निंगचा ब्रेकफास्ट सगळा साऊथ इंडियन ठेवू आपण. सो लोक असंही कॉम्बिनेशन करतात, म्हणजे ते थीम प्लॅन करताना फूडपासून डेकॉरपासून ते अटायरपर्यंत सगळंच त्या थीममध्ये करतात. सो मग त्यावेळी सगळ्या लोकांना एन्जॉय करता येतं की हे बाबा साऊथ इंडियन थीम आहे किंवा मग ते नॉर्थ इंडियन थीम आहे, तर ते तिकडचे फूडही तसेच ठेवतात. बरं, ओव्हरऑलच थीम. येस, एक्झॅक्टली. म्हणजे फूडमध्ये ते थीम कॅरी करतात. आम्ही महाराष्ट्रीयन थीम करतो, त्यात खण वापरतो आणि नथ लावतो खणाला, किंवा आजकाल सारीजचे ड्रेप्स वापरतो. म्हणजे प्लेन ते फॅब्रिक जे असतात आपले प्लेन फॅब्रिक, त्याच्या जागी ब्रोकेड वापरा, नेट वापरा, किंवा सारी स्टिच करून घेतो ते फॅब्रिक्स वापरतो. असं इनोव्हेशन म्हणजे कस्टमायझेशन करतो आम्ही.
कारण किती बघायला गेलं तर एखाद्या लग्नामध्ये किती गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे डेकॉर एक भाग झाला, तर डेकॉरमध्ये एवढे सारे डिटेल्स आले जे आता आपण म्हणतोय. खाण्याचं एक आलं, ओव्हरऑल थीम्स आल्या, त्याच्यानंतर स्केड्युलिंग आलं, कधी काय करायचं, कोणी काय करायचं ते सगळं आलं, त्याचा क्वालिटी चेक आला. त्याचबरोबर छोटे छोटे डिटेल्स असतात आजकाल, आणि ते मी पाहिलं आत्तामध्ये. मी 1-2 लग्नाला गेलेलो, तिथेही होतं की म्हणजे अगदी रूमवर गेल्यावर तिथे काहीतरी हॅम्पर असतो, त्याच्यावर परत ब्रँडिंग असतं त्या नवरा बाईक म्हणजे ब्राईड आणि ग्रूमचं. तर हे सगळे नवीन नवीन गोष्टी तुम्हालाही सारखं अपडेट करायला लागत असेल या सगळे. आम्ही आता वेडिंग डेस्टिनेशन वेडिंगला हे खूप जास्त चालतं, कारण लोक तिकडे स्टे करणार असतात, तर हॅम्पर्स हे दिलेच जातात डेस्टिनेशन वेडिंगला. मग त्याच्यावरती थँक्यू नोट्स असतील, त्याच्यानंतर आयटेनरी असती पूर्ण वेडिंगची, की किती वाजता तुम्हाला हळदीसाठी यायचं आहे, किती वाजता संगीत स्टार्ट होणार आहे, काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे, तुम्हाला कोणता ड्रेस कलर कॅरी करायचा आहे तिकडे, त्याच्यानंतर कुठे तुम्हाला लाईक गॉगल्स घेऊन यायचे आहेत, त्याच्यानंतर कुठे तुम्हाला ब्राईड अँड ग्रूमच्या एंट्रीसाठी तुम्हाला कुठे थांबायचं आहे, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात आणि त्या मेन्शन केलेल्या असतात त्याच्यामध्ये. सो पूर्ण थ्रू आउट द 3 डेजचं 2 दिवसाचं पूर्ण शेड्यूल त्याच्यात असतं. सो काय होतं त्याच्यामुळे, आयटेनरी तुमच्या रूममध्ये जर असेल, सो ते म्हणजे सगळ्या गेस्टलाही माहिती असतं की यार इतके वाजता आपल्याला रेडी होऊन जायचं. नाहीतर मग तिकडे तुम्ही जर नाही ठेवलं ते खूप मस्त आहे, कारण रूममध्ये लोक गेले डेस्टिनेशन वेडिंगला की खूप आरामशीर रूममध्ये आराम करतात, झोपून राहतात आणि इकडे तिकडे फोटोशूट वगैरे करत राहतात. त्यांच्याकडे आयटिनरी असेल तर त्यांना ते एक राहतं की आपल्याला इतके वाजता रेडी होऊन जायचंय. सो ते खूप महत्वाचं आहे एकदम. आणि प्रिंट मीडियामध्ये खूप गोष्टी, जसं फक्त आयटेनरी आणि टॅग्स बद्दल बोललो ना आपण, तर बॅक टॅग्स आहेत. रूमवर आजकाल लोकांची नावं की कोण कुठल्या रूममध्ये राहणार आहे, ते नावांचे प्रिंट्स वेगळे येतात सेम थीमला मॅच करून. त्यानंतर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यात पण, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये पण. तर त्या सगळ्याच गोष्टी आजकाल आहेत ट्रेंडमध्ये. आणि तुम्हाला सगळ्याचा अभ्यास करून हे पण ठेवायला लागतं की आपण हे सर्व्हिसेस म्हणजे हे पण देऊ तुमच्या ह्याच्याबरोबर. त्या हॅम्परमध्ये पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, टूथब्रश असेल, पेस्ट असेल, की खूप विचार करून की आज गेस्ट कधी विसरून आले किंवा काय, रूममध्ये कमी नको पडायला, रात्री भूक लागलीच तर त्याला खायला असलं पाहिजे. काय काय गोळ्या वगैरे पण असतात मध्ये, एका ठिकाणी क्रोसिन बिसिन दिलेलं नाही, कॉकटेल पार्टी असेल तर बिफोर ड्रिंक स्मार्ट. तर मग आपण आता विविध लग्न कशी होतात आणि ते सगळं बोलतोच, पण आता 2025 चालू झालेलं आहे आणि आता लग्नांचा सीझन पण इज अराउंड द कॉर्नर. आता चालूच होईल 15 दिवसात, ऑलरेडी लग्न चालू झालेलीच आहेत. तर आत्ता तुम्ही जे बघताय सुरुवात झालेली ह्या वर्षाची, तर 2025मध्ये तुम्हाला असे काही ट्रेंड्स दिसत आहेत लग्नांमध्ये की आता हे नवीन चालू झाले किंवा अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागल्यात, तर तसं काही सांगू शकाल का की 2025मध्ये काय काय नवीन गोष्टी होत आहेत? आय थिंक पेस्टल्सवरनं लोक मोनोक्रोमॅटिक कलर्सवर आले आहेत, डार्क शेड्स वापरत आहेत. सो दे वॉन्ट व्हायब्रंट कलर्स, आणि कपडेही लोकांना व्हायब्रंट वगैरे हे अशा कलर्समध्ये जात आहेत. ओके. आणि त्या व्यतिरिक्त आहेत छोट्या छोट्या मायन्यूट जे डिटेल्स आहेत, की गजरे आधी फक्त कोणाला हातात द्यायचं वगैरे, आता त्याचे नाही का एक प्रॉपर एक स्टॉल सारखं लागतं. त्यानंतर तिथे ब्युटिफुल नोट लिहिलेलं असतं, कोट लिहिलेलं असतं. हळदीसाठी छोट्या छोट्या एलिमेंट्स जसे काही इयरिंग्स, ब्रूच वगैरे ह्या गोष्टी ठेवल्या जातात. सो म्हणजे जे पाहुणे येतात त्यांना त्या इव्हेंटसाठी छान वाटेल असं काही गिफ्ट्स असतात. गिफ्ट नाही म्हणता येणार, पण एक टोकन ऑफ दॅट फंक्शन असं. त्या व्यतिरिक्त सो रिजनल वाईज पण बघितलं ना तर महाराष्ट्रीयन आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन वेडिंग्ज आहेत तर खणाचं कापड वापरलं जातं. साऊथ इंडियन आहे कांजीवरम किंवा वेष्टी जे नेसलं जातं ते वेष्टीचं डेकॉरमध्ये यूज केलं जातं. किंवा एलिमेंट्स की 2 स्टेट्स वेडिंग आहे तर 2 स्टेट्समधले काही गोष्टी घेतल्या जातात, ते ॲज अ टोकन ऑफ गिफ्ट म्हणून दिलं जातं. तर हे एलिमेंट्स ॲड केले जात आहेत की 2 स्टेट्स, आजकाल 2 स्टेट्स वेडिंग खूप जास्त चालले आहेत ट्रेंडमध्ये. तर 2 स्टेट्सचे जे काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ते ॲज अ गिफ्ट देतात किंवा ड्युरिंग द डेकॉर वापरलं जातं. हो, आणि 2025ला जसं स्टार्ट झालेलं आहे किंवा आपण एक लाईक लास्ट 1 इयरमध्ये अशी एक ट्रेंड चालू झालेली आहे की आपण जसं अक्षदा वाटायचो किंवा लोक अक्षदा मंगलाष्टकमध्ये अक्षदा यूज करायचे, तर काही लोकांनी असं चालू केलेलं आहे की अक्षदा नको आहेत आम्हाला. लोक फक्त एका प्लेटमध्ये स्टेज जवळ नवरा नवरी जवळ अक्षता ठेवतात की ज्यांना आशीर्वाद द्यायचे ते लोक स्टेजवर जातील आणि नवरा नवरीच्या डोक्यावरती अक्षता थोड्याशा टाकतील आणि त्यांना विश करतील. सो अशी एक कन्सेप्ट चालू झालेली आहे आणि लोकांना फक्त हातामध्ये पेटल्स देतात का, तर तांदूळ वेस्ट नको व्हायला म्हणून सध्या ही कन्सेप्ट चालू झालेली आहे की लोकांना पायाखाली अक्षता तुडवायचे नाहीयेत. सो इट्स म्हणजे वेस्ट होतं. सो ह्या गोष्टी आहेत. आणि ट्रेंड्स म्हटल्या तर अजून
डेकॉर झालं आपलं. सोशल मीडियाबद्दल काय social- म्हणणं आहे तुमचं? सध्या सोशल मीडियाचं बोलायला गेलं तर लोकांना जे काही डेकॉर करायचं आहे हम्म. किंवा जे काही वेडिंगमध्ये इव्हेंट आहेत प्रत्येक, त्या पूर्ण रेकॉर्ड झाल्या पाहिजेत आणि त्याचा खूप छान एक रील बनला पाहिजे. कारण लोकांना असं झालं की स्वतःला ते सोशल मीडियावरती एवढे अपडेट देत असतात की आत्ता 12 वाजता झालेलं लग्न असतं, 12:30चं लग्न, त्याची रील लगेच ते 4-5 वाजता ती आलेली असते. सो म्हणजे लोकही उत्सुक असतात, त्यांचे फ्रेंड सर्कल झालं, रिलेटिव्स झाले. तर सध्या सोशल मीडियामुळे एवढे लोकांना म्हणजे आमच्या क्लायंटच्या डिमांड एवढ्या वाढल्यात की कलर कॉम्बिनेशन झालं की नाही आमचा व्हिडिओ असा आला पाहिजे. फक्त वर्माला एक्सचेंज करण्यासाठी काही लोक ते मिरर ऑइलचा डिमांड करतात. Right. मग लोक त्याच्यामध्ये रोज पेटलचं शॉवर करतात आणि त्याचं रेकॉर्डिंग करतात आणि मग त्याला छान व्हिडिओ देऊन ते रील एक बनली जाते आणि त्याच्यामध्ये जे सॅटिस्फॅक्शन असतं ते खूप भारी Usually वाटतं. महाराष्ट्रीयन वेडिंग मध्ये वरमाला असं स्पेसिफिक वेगळं नाही, पण आम्ही आजकाल असं बघितलं की एक स्पेसिफिक स्टेज वरमालासाठी केलं Oh, जातं. wow. तिथे वरमाला करतात आणि मग येऊन परत आपल्या रेग्युलर स्टेजवर, कारण वरमालाच्या मागे छान सनसेट झालं पाहिजे, बीच दिसलं पाहिजे, माउंटन झाले पाहिजे, असं असे. सगळं. हो. पण सोशल मीडियावर Dreamy बघून wedding. काय काय अशा वेगळ्याच डिमांड पण येतात का तुम्हाला? असं हो. काय झालंय का कधी? हो, आमच्यासोबत असं झालंय की एका क्लायंटने आम्हाला सांगितलं होतं, ग्रूम होते, त्यांना एंट्री बुलडोझरनी करायचं होतं. अरे सो वा. त्यांचं असं म्हणणं होतं की घोडा किंवा हे असं बँड तसं नको, मी बुलडोझरवर येणार आणि ते तेव्हा डीजे वाजला पाहिजे वगैरे. बापरे. पण ते प्रॅक्टिकली तिकडे थोडंसं पॉसिबल नाही झालं, पण मे बी होईल. करू शकतील लोक. हो, हो. आणि सध्या ब्राईड अँड ग्रूमची स्पेशल एंट्री प्रत्येक इव्हेंटला केली जाते. हळदीसाठी ATV बाईक्स यूज करतात, कलर बॉम्ब्स यूज करतात. संगीत असेल तर ते आपले फुलबाजे जे असतात आपण दिवाळीत जे उडवतो ते सगळे आपले फ्रेंड सर्कल रिलेटिव्स फुलबाजे हातात धरतात. त्याच्यामधनं ब्राईड अँड ग्रूम वॉक करत येतं. बरेच ऑप्शन्स आलेले आहेत. कोल्ड पायरोज आहेत, बलून ब्लास्ट आहेत. एवढा जसा व्हेन्यू असेल, जसा तुमचा एरिया आहे त्याप्रमाणे स्पेशल एंट्री हे हमखास घेतलंच जातं. सध्याची ट्रेंड आहे. आणि ब्राईड अँड ग्रूमचे एवढे इन्स्टाला व्हिडिओज आहेत स्पेशल एंट्रीचे, तर प्रत्येक ब्राईड अँड ग्रूमची इच्छा असते की आपली स्पेशल एंट्री ही झालीच पाहिजे. आणि त्या स्पेशल एंट्रीसाठी एवढे हट्ट असतात की नवरीचा हट्ट असतो, नाही मला हे फॉग एंट्रीज झाली पाहिजे. सो म्हणजे प्रत्येकाचे एक निवडीनुसार ते एक आमच्याकडं ऑप्शन घेऊन येतात. तो कसा इम्प्लिमेंट करायचा ते आमच्याकडे असतं आणि आम्ही ते करूनच देतो त्यांना. आधी फक्त फुलो की चद्दर जी कन्सेप्ट, ती फुलो की चद्दर, त्याचे 1-2 डिझाईन असायचे. पण आजकाल त्यात पण अम्ब्रेला हवाय, फुलो की चद्दर मध्ये कलर्स हे वापरले पाहिजे, आम्ही हे कलर घालतोय. त्या छोट्या छोट्या डिटेल्स पण बघितल्या जातात की ओनली ग्रीन आणि त्याच्यात फक्त बेबी ब्रेथचा व्हाईट लागला पाहिजे. छोट्या छोट्या मायन्यूट डिटेल्स पण आहेत. सुंदर. तर या सगळ्या नवीन नवीन गोष्टी येत असतात आणि आपल्याला त्या इन्कॉर्पोरेट करायला लागतात आपल्या सर्व्हिसेसमध्ये. आता बरेचदा असं होतं लोकांचं की वेडिंग प्लॅनर म्हटलं किंवा वेडिंग म्हटलं तर एक खर्चाचा एक हिशोब असतो. बरेचदा लोकांना वाटतं खूप खर्चिक आहे की काय, किंवा आपले किती पैसे जातात का, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? आणि वेडिंग प्लॅनरमुळे त्यांच्या पूर्ण वेडिंग जर्नीमध्ये काय बेनिफिट्स येतात किंवा त्यांना कशाप्रकारे स्मूथली ते हाताळता येऊ शकतं, ह्याच्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं. हो, नक्कीच. लोकांचं मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा लोकांचा तो एक फोबिया आहे की इव्हेंट प्लॅनर घेतला की आपलं वेडिंगचं बजेट हे खूप हेवी जाईल. सो तसं काही नाही आहे. थोडासा फरक पडतो, पण थोडासा फरक जो पडतो त्याच्यामुळे तुम्हाला जो सॅटिस्फॅक्शन भेटतो किंवा तुमचं वेडिंग जे एन्जॉय करता येतो ते, आणि तुम्ही केलेला पैसा स्पेंड जो करता इव्हेंट प्लॅनरसाठी, त्याचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर ते तुमचं वेडिंग एन्जॉय करता त्याचं जे सॅटिस्फॅक्शन असतं हे खूप त्याच्या 100 पट असतं. त्यामुळे वेडिंग प्लॅनर हायर केला पाहिजे. कारण तुम्हाला लोकांना अटेंड करायचं असतं, त्याच्यानंतर तुम्हाला वेडिंग एन्जॉय करायचं असतं, तुम्हाला फोटोग्राफी करायची असती. जर तुम्ही प्रत्येक वेंडर किंवा प्रत्येक एजन्सी स्वतः सिलेक्ट केली, तुम्ही केटरवाल्याला तुम्हीच सिलेक्ट केला, फोटोग्राफर तुम्हीच सिलेक्ट केला, त्याच्यानंतर काही ॲक्सेसरीज असतात, फेटा झालं, बँड झालं, घोडा झालं, या सगळ्या एजन्सी तुम्हीच सिलेक्ट केल्या, तुम्हीच हायर केल्या आणि लग्नाच्या दिवशी तुम्हीच ते मॅनेज करताय, तर ते नवरा नवरी सोडून तुमचा भाऊ झाला, तुमचे आई वडील झाले, हे सगळे लोक त्याच्यामध्येच बिझी राहतात. स्टेजवर नवरदेव उभा असतो आणि ते म्हणतो की अरे ते कोल्ड्रिंक नाही गेलं तिथे, असं होतं. सो अशा काही गोष्टी असतात की या सगळ्यांना तुम्हाला वॉच ठेवायला लागतं आणि वेडिंग एन्जॉय न करता तुमचा वेळ फक्त याच्यातच जातो. सो आमचं सजेशन असं आहे की लोकांनी वेडिंग प्लॅनर हायर केला पाहिजे आणि स्वतःचं वेडिंग, स्वतःच्या घरामध्ये जो काही इव्हेंट चालू आहे वेडिंगचा, तो एन्जॉय केला पाहिजे. आणि बजेटचं तुम्ही बघता तर लोकांचा जो फोबिया आहे
तो एकदा तुम्ही वेडिंग प्लॅनरला हायर केल्यानंतर बजेट वगैरे सगळं काढल्यानंतर पहिल्यांदा असं घडलेलं आहे की काही लोक म्हणतात नाही आम्हाला सगळं नको तुमच्याकडनं, खूप हेवी जाईल बजेट. पण आम्ही जेव्हा त्यांना बजेट दिलेलं आहे वेडिंगचं, तेव्हा बऱ्याच लोकांनी, बऱ्याच म्हणजे 90% लोक मग सगळीच कामं आम्हाला देतात, कारण त्यांच्याकडे हेडॅक राहतच नाही. बरोबर. कुठलीच गोष्ट बघावी लागत नाही. आमच्याकडं प्रत्येक गोष्टीची चेकलिस्ट असते, टायमिंग्स असतात, त्या टायमिंगला ते गोष्ट सगळं आलेली असती. त्याच्यामध्ये घरच्यांना किंवा ज्यांची इव्हेंट आहे त्यांना कुठंच इन्व्हॉल्ड व्हावं लागत नाही की ते आलंय का वेळेत किंवा ते लागलंय का वेळेमध्ये. या गोष्टी सगळ्या तुम्हाला जर विसरून जायचं असेल, तुम्हाला फक्त वेडिंग तुमचं एन्जॉय करायचं असेल, तर तुम्ही वेडिंग प्लॅनर हायर केलाच पाहिजे. त्यात पण एक आहे की आमच्याकडे जेव्हा तुम्ही म्हणजे कॉस्ट चेक करता, तर आम्ही पुण्यातले जे बेस्ट लोक आहेत आम्ही तेच घेतो. कारण प्रॉब्लेम काय होतं की मी तुम्हाला एक हार दाखवला आणि तो तसा मॅच नाही झाला तर तुम्हाला नाही आवडणार ते. पण लोक काय करतात की आता तुम्ही मला एवढी कॉस्ट सांगितली पण त्याच्याकडे मला एवढ्या कमीमध्ये मिळते. पण तुम्ही ते कम्पेअर केलं ना तर डेकॉरमध्ये खूप डिफरन्स असतं. आता आम्ही म्हणजे ॲज अ कॉम्पिटिटर्स पण खूप जण असतात आपल्यासोबत, तर ते लोक येऊन आम्हाला सांगतात की अरे ते तर आम्हाला एवढ्यात देतात, पण त्यात डिफरन्स आहे. मॅट जो आहे तो किती वेळा रियूज केला, म्हणजे आपला जो फ्लोअर मॅट आहे तो सारखा यूज केला की त्याच्या स्टॅम्पचे मार्क्स असतात. आमच्याकडे आम्ही 1-2 यूज नंतर रियूज नाही करत कारण ते खराब दिसतं म्हणून. आमच्याकडे फर वापरला गेला तर तो एक काम झालं की लगेच वॉशिंगला जातो. बरोबर. तर या गोष्टीचा आम्हालाही कॉस्ट बेअर करावी लागते. पण क्लायंटला दिसताना कसं दिसतं, हे महाग आहे, पण ते तसं नाहीये. कुठेतरी तुम्हाला क्वालिटी त्या प्रकारची मिळते. फुलं पण आहे ना अगदी म्हणजे एक 50 पैशापासून पण फुलं मिळतात. तर ते लावणं आणि एक्सपेन्सिव्ह फ्लावर्स लावणं, तर त्या फ्लावरची कॉस्ट आम्हालाही निघली पाहिजे, पण ते दिसताना छान दिसतं. तर कुठेतरी कंपॅरिझन करताना ना, म्हणजे डिझाईन कम्पेअर केली जाते पण त्यात यूज झालेलं मटेरियल हे नाही चेक केलं जात. किंवा वेंडर सुद्धा की अरे तुमचा वेंडर महाग आहे, पण मांडव जे आपण करतो तर त्यात कापड सारखा यूज झाला असेल तर कुठेतरी दागाळलेले असतात. तर आमच्या कुठल्याच कामात असं नसतं की एकाच कामाला एक मांडवाचा कापड वापरला जातो. कारण ते नाहीतर असतं की दाग आहे, कोणीतरी कुठेतरी असं स्टेन्स आहेत ऑइलचे, तर ते छान नाही दिसत. आणि किंवा चेअर्स आहे तर चेअर कव्हर खूप सारखं वापरलं गेलंय, तर ह्या गोष्टी नाही आम्ही म्हणजे टाळतो. त्यामुळे कॉस्ट कुठेतरी एक एडिशनल असू शकते, बरोबर, पण कम्पॅरिझन हे होत नाही. कम्पॅरिझन एवढंच होतं की कॉस्ट कम्पेअर होतं. इव्हेंट प्लॅनरचा तोच एक फायदा असतो की इव्हेंट प्लॅनर म्हणजे काय असतं की ब्राइड अँड ग्रूमसाठी किंवा एखाद्या फॅमिलीसाठी आम्ही एक अपॉइंट केले जातो फॅमिलीकडनं की आम्हाला या सगळ्या गोष्टी बेस्ट सर्व केल्या जाव्यात. कारण तुम्हाला टाईम नसतो, तुम्हाला वेडिंग एन्जॉय करायचं असतं ऑन द बिहाफ ऑफ ब्राइड अँड ग्रूम आणि त्यांचे आई बाबा झालं, त्यांच्या फॅमिली झालं, त्यांच्या जागी आम्ही तो वेडिंग हँडल करत असतो. हेच वेडिंग प्लॅनरचं काम राहतं की सगळ्या गोष्टी नीट टायमात आल्यात का, सगळ्या गोष्टी क्वालिटी आहेत का, हे क्वालिटी चेकिंग वगैरे हे आम्ही असतोच तिकडे करायला. सो जे ब्राइड अँड ग्रूम आहेत त्यांनी फक्त त्यांचं वेडिंग एन्जॉय करायचं असतं. सो वेडिंग प्लॅनर हा खूप महत्त्वाचा पार्ट झालेला आहे सध्याच्या वेडिंगमधला. बरोबर. आणि आय थिंक वेडिंग प्लॅनर म्हणजे आता तुमचं वर्षानुवर्ष वेंडर्सबरोबर काम असतं, त्यामुळे तुम्हाला वेंडर्सकडनं पण कॉस्टिंग तुमचा विश्वास असल्यामुळे तेही तुमचं बऱ्यापैकी त्यामुळे गणित जुळून येत असावं. कारण एक सिंगल वेंडरकडे जाऊन मी काहीतरी करून घेणं आणि तुम्ही त्यांच्याकडनं वर्षानुवर्ष घेणं, त्या रिलेशनशिपमुळे पण तुमचे बजेट्स इकॉनॉमिकल होऊ शकत असतील असं. एक्झॅक्टली. आणि वेडिंगचं बजेट जे आहे ना, कारण आम्हाला माहिती असते कोणत्या वेंडरकडे कोणत्या क्वालिटीचं मटेरियल आहे. कारण मार्केटमध्ये अशी लोक आहेत की तुम्हाला 5 रुपयालाही चेअर देणार आहेत आणि काही 15 रुपयालाही चेअर देणार आहेत. पण 5 रुपयाच्या आणि 15 रुपयाच्या चेअरमध्ये फरक असतो, हा इव्हेंट प्लॅनरला माहिती असतो. क्लायंट फक्त एवढंच बघतं की 5 रुपयात चेअर भेटते तर मग कशाला 15ची चेअर घ्यायची. पण 15 रुपयाच्या चेअरमध्ये तुम्हाला क्लीन चेअर येणार आहे, नवीन चेअर्स येणार आहेत. 5 रुपयाची चेअर जो व्यक्ती देतो, जो वेंडर देतो, तर त्याचं लाईफ संपलेलं असतं त्या चेअरचं. त्याला माहिती की आता या फेकूनच द्यायचं चेअर, तर फेकून देण्यापेक्षा आपण 5 रुपयात गेले आपल्या चेअर तर 5 रुपये ते मिळतील. त्यामुळे हा बजेटचा जो इश्यू आहे तिथं क्वालिटी हॅम्पर 100% होती. इव्हेंट असं आहे की तुम्हाला दिसत असतं एक आणि डिलिव्हर केलं जातं एक, त्याच्यामध्ये क्वालिटी आणि बजेट कॉस्टिंगचा 100% डिफरन्स येतो. जिकडे तुम्ही बजेट कमी ठेवता किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कॉस्ट कमी देता, तिकडे तुम्हाला क्वालिटी ही 100% हॅम्पर होती. त्यामुळे आमचं एक आहे म्हणजे आमचं एक बिझनेसचा इथिक्स आहेत की आम्ही लोकांना नाही फसवत. जी क्वालिटी ज्या क्वालिटीचं आम्ही चार्ज केलेलं आहे
तीच क्वालिटी त्यांना आम्ही डिलिव्हर करतो. तर त्याच्यापेक्षा चांगलं डिलिव्हर करतो. कारण आता आम्ही जे मार्केट प्राइसेस बघतो ना, तर आम्ही जी क्वालिटी देतो त्याचे प्राइसेस खूप हाय आहेत. सो वी आर गिव्हिंग द म्हणजे मिड रेंजमध्ये प्राइसेस. पण लोकांना तरीही ते कुठेतरी जास्त वाटतं आणि मग ते ऑप्शन्स शोधतात. पण तेही आहे ना, की खूप ठिकाणी मग जे नवीन ऑप्शन शोधतो तो वेंडर येतच नाही वेळेवर. आणि आमच्याकडे कसं असतं, की आमची लोकं मागणं फॉलोअप घेत असतात. आला नाही, पोचला नाही. बरोबर. तर ते कुठेतरी तुम्हाला मॅनेज होतंय ना सगळ्या गोष्टी. सो इट्स मोर इझी फॉर यू. तर स्मूथली होतं तुमचं इव्हेंट, स्मूथली होतो. बरोबर. आणि तुमचा तेवढा काळचं काम असल्यामुळे आणि ते रिलेशनशिप असल्यामुळे टीम असल्यामुळे तुम्ही दरवेळी मेक शुअर करता की हे होईल वेळेवर. हो, आणि प्रत्येक वेळीमध्ये आमचा कॉर्डिनेटर हा असतोच. लाईक ब्राईडसाठी ग्रूमसाठी शॅडो असतो, की ब्राईडला काय लागतंय, ग्रूमला काय लागतं. तर त्या म्हणजे आयत्या वेळी ज्या काही त्यांच्या डिमांड असतात त्या कम्प्लीट करण्यासाठी आमचा ब्राईडसाठी शॅडो असतो, ग्रूमसाठी असतो. सो कॉर्डिनेटर हा काय करतो नक्की? शॅडो सगळंच करतो. शॅडो त्यांच्यासोबत ॲज अ शॅडो फिरत असतो. पाण्याची बॉटल हवी आहे तुम्हाला कुठेतरी, म्हणजे आता ब्राईड आहे तिला थोडंसं तिचे ड्रेस कुठेतरी ॲडजस्ट करायचं आहे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी त्यांच्याकडे एक पूर्ण किट असतं, की ब्राईडनी काही मागितलं की पेन हवी आहे ते लगेच देतात ते. सो शॅडो इज समथिंग की पाणी, मग ते स्टेजवर उभे असतात त्यांना कोणी विचारत नाही किंवा जवळ जात नाहीत वेटर्स वगैरे, तर ते वेटरला बोलवून तुम्हाला म्हणजे कोल्ड्रिंक असेल किंवा काही काही असेल, ज्यूस असेल, स्टार्टर्स असतील, ते सगळं तिथे आणून देतात. हां, कारण शॅडो ही कॉन्सेप्ट पण बऱ्यापैकी आपल्याकडे नवीन आलेली आहे, पण ते किती हेल्पफुल आहे. युजली आपला मावस भाऊ मावस बहीण ह्याच्यावर रिलाय पण आजकाल ते रील काढण्यात बिझी असतात तर कोणीतरी पाहिजे ना. त्यामुळे शॅडो कोऑर्डिनेट करते. लाईक टचअप करायचं असेल, लाईक तुम्हाला कुणाला म्हणजे स्टेजवरती बोलवायचं असेल, किंवा म्हणजे शॅडो इन द सेन्स ती ब्राईड अँड ग्रूम सोबत राहतात, त्यांना जे काही डिमांड असतात. कारण कधी कधी असं होतं की ब्राईड अँड ग्रूम आहे तिकडे वेडिंगमध्ये, पण त्यांना ते, कारण सगळी लोक बिझी असतात घरातली, त्यांना काही हवं असेल तर ते सांगणार कुणाला. बरोबर. सो तिकडे भाऊ वगैरे बहीण कोण ठेवलं तर ती लोक पूर्ण कंटाळून जातात दिवसभर आपल्या भावासोबत बसणं किंवा बहिणीसोबत बसणं. तर तिकडे शॅडो असेल तर त्या गोष्टी हँडल करतो शॅडो. बरं. आणि मग ते बाकीचे लोक एन्जॉय करतात आणि त्यांनाही ज्या काही डिमांड आहेत त्याही फुलफिल होऊन जातात. मस्त. हे सगळं काम तुम्ही एवढे वर्ष करताय सातत्याने आणि सुंदररित्या तुम्ही हे पार पाडताय सगळे लग्न कार्य. तुमच्यासाठी काय, म्हणजे व्हॉट कीप्स यू गोईंग? तुम्हाला हे करत राहण्यासाठी काय ऊर्जा देतं? ऊर्जा म्हणजे सोप्या शब्द सांगायचं झालं तर ओव्हर द नाईट आमचे डेकॉर चालतात. जेव्हा पहाटे 5:30-6:30 एखादा डेकॉर कंप्लीट झालेला असतो, आम्ही ऑन द व्हेन्यू असतो, फील्डवरती असतो, आणि तिकडे एखादी ब्राईड अँड ग्रूम येऊन म्हणतात, अरे वैभव, सुप्रिता, एवढं छान डेकोर झालं आहे, मला बघून असा विश्वासच बसत नाही की हे माझ्या लग्नाचा डेकोर आहे. ते पूर्ण नाईटमध्ये आम्ही जर 10 मिनटंही झोपलेलं नसेल ना, तर ते आमच्यासाठी खूप भारी असतं की यार, म्हणजे खूप लोक हॅपी असतात त्या दिवशी. आणि ते डेकॉर वगैरे जेव्हा बघतात आणि जेव्हा आम्हाला कॉम्प्लिमेंट देतात, तर त्या कॉम्प्लिमेंट म्हणजे आमच्यासाठी खूप भारी असतं. आणि मग त्याच्यामुळे अजून आम्हाला ॲप्रिशिएट होतं की परत आम्ही नवीन जोमाने दुसऱ्या दिवशी उभं राहून त्यांच्या पुढचे इव्हेंट्स आम्ही हँडल करतो. या गोष्टी खूप महत्त्वाच्या, ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचं आहे. आणि क्लायंट्स देतात आम्हाला एवढे छान गुगलवरती रिव्ह्यूज भेटतात किंवा ऑन दी स्पॉट ते बोलून घेतात आम्हाला की इव्हेंट चालू असेल ना, तर आम्हाला सांगतात, आमचे शॅडो असते ती सांगते की सर तुम्हाला बोलवलं आहे. आम्हाला कधी कधी टेन्शन येतं की अरे आत्ता क्लायंटनी का बोलवलं, सगळं नीट चाललंय. मग ते बोलवतात आणि जवळ घेतात, म्हणजे सांगतात असं की खूप सुंदर झालं डेकोर, खूप भारी झालं. आणि तेच आमच्यासाठी एक काय म्हणतात त्याला, पावती आहे कामाची. हां, बरोबर. असं पण आहे की आम्ही आता 12 वर्षाची करतोय ना, आमचं रिटेन खूप झालं आहेत क्लायंट. खूप जुने क्लायंट्स कॉल करतात की माझ्या पहिल्या मुलाचं लग्न तुम्हीच केलं होतं, मग आता परत आमच्या घरी लग्न आहे. तर तेही छान वाटतं की कुठेतरी त्यांना ते काम आवडलं म्हणून ते परत आपल्याकडे आलेत. किंवा आता कालच एक मेसेज आला होता मला की त्यांच्या कुठला तरी फ्रेंडच्या मुलीचं आम्ही केलं होतं, तर त्यांनी नंबर दिला, रेकमेंड केलं. तर हे असे जे रेकमेंडेशन्स असतात की बरं वाटतं की यार म्हणजे कोणाला लोकांना आवडलं, त्यांनी लोकांना रेकमेंड केलं, तर तेही एक छान ऊर्जा देते की हां, आवडतंय लोकांना. मस्त. आत्ता आपण कुठल्या कुठल्या ठिकाणी कार्यरत आहोत, म्हणजे कुठे कुठे आपण आपली सेवा देतोय सध्या? आत्ता आम्ही पुण्यात तर आहोतच, पण पुण्याच्या बाहेर जेवढे डेस्टिनेशन आहेत, जसं झालं की महाबळेश्वर आहे, लोणावळा आहे, त्याच्यानंतर कर्जत आहे,
तर या पनवेलला आहे. सो या आमच्या पुण्याजवळच्या जेवढे ठिकाण आहेत तिकडे सगळीकडे आम्ही देतोय. Beach side ला पण? येस, बीच साईडलाही करतो. सो आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र डेट्स जसे अवेलेबल आहेत त्याप्रमाणे आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही आमची सर्व्हिस देऊ शकतो. ओके. पण ते पण डिपेंड करतं की जितकी लवकर तुम्ही बुक करता. बरोबर. कारण काय होतं की आधी आमच्या बुकिंग झालेल्या असतील तर आता मुंबई म्हणजे डेस्टिनेशन असेल तर पर डे 2 इव्हेंटच आम्ही बुक करू शकतो. इन सिटी आम्ही 5 ते 6 इव्हेंट्स करतो. बरोबर. पण ते डिपेंड करतं की तुम्ही लवकर बुक Availability. केलं की आम्ही काय करतो मग त्या अकॉर्डिंगच शेड्यूल ठेवतो आमचं. सो दॅट डिपेंड्स कम्प्लिटली. पण आमचं असं चाललंय की ॲज अ स्कोप आम्ही राजस्थान खूप अपकमिंग डेस्टिनेशन बरोबर. सेंटर आहे. कारण तिथे जोधपूर, जयपूर, जैसलमेर हो. सगळ्या उदयपूर असतं. सगळ्या ठिकाणी चालतं. त्यानंतर केरला आता अपकमिंग आहे खूप जास्त. सो गोवा तर आधीपासून होतंच, बट गोवा कमी होत चालला ट्रेंड मे बी, क्योंकि बीचेस खूप आता लोक एक्सप्लोअर करायला लागले. बरोबर. बट स्टील गोवा इज नियर टू महाराष्ट्र. बरोबर. सो आणि त्यामुळे- आपलं कोकण आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, जवळ पण आहे आपल्या. त्यामुळे ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही तुमची सेवा देऊ शकता किंवा ज्यांना कोणाला क्युरिओसिटी त्यांनी तुम्हाला विचारलं आणि तुम्ही सांगू शकता की ते हो, होऊ हो. शकतं की नाही होऊ शकत आहे. आम्ही युजली व्हेन्यूज पासून सगळं सजेस्ट करतो आणि वी वूड रेकमेंड की व्हेन्यूज पासूनच या. सो दॅट व्हेन्यू असेल ना तर आम्हालाही तुम्हाला जास्त तुमचं काय कन्सेप्ट आहे, तुम्हाला बीच साईड करायचं आहे, माउंटेन साईड करायचं, तर आम्ही तुम्हाला प्रेफरन्सेस सांगू शकतो की कुठला व्हेन्यू तुम्ही सिलेक्ट केला बरोबर. पाहिजे. बिकॉज वेन यू कम विथ अ व्हेन्यू ना तर तिकडे काय काय करायचे ते थोडंसं मग तुमच्या म्हणजे आवडीनुसार मॅच करणं अवघड जातं. बरोबर. नाही साहजिक आहे, कारण मग ते तिकडचं त्या हां. व्हेन्यूचे स्वतःचं काहीतरी आलं प्लस हां. तुमचं मग ते सगळं बरोबर. हो, त्यामुळे हो. सुरुवातीलाच आले तर एक सुरळीत प्रोसेस हो, होऊ हो. शकते. हो. कोणालाही म्हणजे आता मला प्रेक्षकांशी बोलतो मी की कोणालाही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा माहिती हवी असेल किंवा तुम्ही तुमचं वेडिंग प्लॅन करत असाल त्याच्यात मदत हवी असेल ह्यांची, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळं श्री इव्हेंटचे सगळे डिटेल्स टाकू. फोन नंबर आपण एक देऊच खालती, म्हणजे तुम्हाला ते डिरेक्ट कॉल करू शकतील. तर कोणालाही क्युरिओसिटी असेल तर खालती डिस्क्रिप्शनमध्ये कुठेही जा, तिकडे तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि श्री इव्हेंट्स वेडिंग्समध्ये त्यांचा जरी हातखंडा असला तरी ते कॉर्पोरेट इव्हेंट्स देखील करतात. तर त्याच्यातही तुम्हाला कुठे इंटरेस्ट असेल, तुमच्या कंपनीत काहीतरी करायचं असेल तर त्याचीही तुम्ही चौकशी त्यांच्याकडे करू शकता. ॲन्युअल इव्हेंट्स असतील, कॉन्फरन्सेस असतील, जे काही आहे तर ते तुम्हाला त्याच्यातही मदत करू शकतील. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इकडे आलात. इव्हेंट प्लॅनिंगबद्दल तुम्ही मस्त माहिती दिलीत, कशा प्रकारे करायचं, कशा प्रकारे होतं, बिहाइंड द सीन केवढ्या गोष्टी चालतात. कारण ते समोरनं दिसायला छान वाटतं, पण मागे जसं ते बदकाचं तुम्ही उदाहरण मगाशी दिलं होतं, एकदम मस्त उदाहरण आहे. तर असं बरंच काय काय धावपळ चालू असते आणि ती धावपळ जेणेकरून कुटुंबाला त्या होऊ नये, त्यांची धावपळ होऊ नये, त्यांची काय म्हणतात स्ट्रेस त्यांना येऊ नये, असं जर लग्नात करायचं असेल, जसं लग्न आपल्याला करायचं असेल तर इव्हेंट प्लॅनिंग इज द ग्रेट ऑप्शन. सगळ्यांसाठीच आता तो उपलब्ध आहे. तर तुम्ही नक्कीच ह्यांना भेटू शकता, ह्यांच्याशी बोलू शकता. ह्यांचा बेस पुण्यात आहे, पण महाराष्ट्रभर ते आपल्याला ह्या सगळ्या सेवा देत असतात. तर पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही आज आलात. वायफळ कुतूहलमध्ये आमच्या कुतूहलालाही खूप उत्तरं दिलीत आणि सुंदररित्या सांगितलं काय काय होतं इव्हेंट प्लॅनिंगमध्ये आणि वेडिंग प्लॅनिंगमध्ये. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आय होप तुम्हाला मजा आली. खूप जास्त खूप जास्त मजा आली. आणि आम्हालाही काही पॉइंट्स रिकवर होत आहेत की अरे हे आहे म्हणून. वा, कमाल. तर एवढं बोलूया आणि आजचा भाग इथे पूर्ण करूया आणि तुम्हा सगळ्यांना आम्ही वायफळच्या पुढच्या भागात लवकरच भेटू. धन्यवाद.